नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या चॅनलमध्ये आणि टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत एपिसोड नंबर 42. आपलं 42वा एपिसोड सुरुवात आहे. चला, त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे, आपण सक्सेसकडे जाणार आहोत. सतत आपल्याला ही सिलेबस कव्हर करत आपण पुढे जाणार आहोत. ही आपली नॅशनल हेल्थ मिशन अंडरमध्ये जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू येणार आहे, त्याच्यासाठी जे आपली येणारी एक्झाम कुठली कम्युनिटी हेल्थ ऑफिसर 2026 मध्ये जे होणारे एक्झामिनेशन त्याचा अकॉर्डिंग टू आपण चाललेला आहोत. ही कम्प्लिटली कशामध्ये असणार आहे, मराठीमध्ये असणार आहे. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठून सुरुवात करायचं आहे, पहिल्यापासून किती आपलं 42 म्हणजे 42वा एपिसोड चालू आहे. त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे शॉर्ट नोट्स, म्हणजे तुम्हाला म्हणजे एकदम इझी होईल. ज्यावेळी तुम्ही एक्झामला जाणार त्यावेळी तुम्हाला फक्त एका दिवसात काय ही सगळी एपिसोड तुम्हाला एका दिवसात रिव्हिजन होऊन जाणार. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे. ही आपली टार्गेट सीएचओ सिरीज, त्यातून मी आणि माझ्यासोबत असणार आहे अमोल सर. आपण दोघांनी कसं अल्टरनेटिव्हली ही सिरीज आपण कंटिन्यूली ठेवणार आहे. कधीपर्यंत, आपली जे एक्झाम होईपर्यंत ही कंटिन्यूली सुरूच असणार आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर 42. त्याचा अगोदर आपल्याला करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि जे तुमचं कोणी पण ओळखीचे नर्सिंग रिलेटेड कोणी मित्रमैत्रिणी असो, जेएनएमचा असो किंवा बीएससीचा असो आणि डीएमईआर डीएचएस आणि सीएचओची तयारी करत असेल तर त्यांना पण आपली ही चॅनल रेफर करत जावा. ही कम्प्लिटली मराठीमध्ये असणार आहे. ओके, चला त्याच्यासोबत काय करायचं, तुम्हाला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला मग आपण सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 42 ची. मग आपण एपिसोड नंबर 40 मध्ये तुम्हाला एक मी क्वेश्चन दिलतो, काय शेवटला, रिंगर्स लॅक्टेट इंट्रावेनस सोल्युशन म्हणजे काय, हे सोल्युशन आहे म्हणजे काय, फ्लुइड आहे, डू नॉट कंटेन. ह्याच्यामध्ये हे खाली दिलेले काही नाहीये. बघा ऑप्शन मध्ये काय काय दिलेले, रिंगर्स लॅक्टेट हे काय इंट्रावेनस आहे सोल्युशन, डू नॉट कंटेन. ह्याच्यामध्ये काय काय नाहीये, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम क्लोराइड नाहीये का, सोडियम क्लोराइड नाहीये का, पोटॅशियम क्लोराइड नाहीये, कॅल्शियम क्लोराइड नाहीये. म्हणजे कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड ह्याच्यामधलं काही ह्याच्यामध्ये म्हणजे काय, आरएल म्हणजे रिंगर लॅक्टेट म्हणजे आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो, जास्त आपण म्हणजे क्लिनिकली आपण जास्त आरएलच म्हणतो. कोणी असं कम्प्लीट म्हणत नाही रिंगर लॅक्टेट द्या असं म्हणत नाही. आपण काय म्हणतो, आरएल द्या, एनएस द्या असं. ओके, हे काय ह्याच्यामध्ये कुठली सोल्युशन नाहीये असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, थोडक्यात त्याची अभ्यास करावा लागेल. चला मग आरएल म्हणजे काय, रिंगर्स लॅक्टेट, रिंगर लॅक्टेट. ओके, रिंगर लॅक्टेट. ह्याला हे बघा, ही कसं असणार आहे, ह्याला अजून एक नाव आहे, ऑल्सो नोन ॲज. ह्याला आपण अजून काय म्हणतो, हर्टमॅन सोल्युशन म्हणतो. हर्टमॅन सोल्युशन अजून एक म्हणतो, हर्टमॅन सोल्युशन झालं. आणि कंपाऊंड सोल्युशन पण म्हणतो आपण. कंपाऊंड सोल्युशन ही कसं असणार आहे, कंपाऊंड सोल्युशन आपण म्हणतो ही असणार आहे आयसोटोनिक. लक्षात ठेवा, हे कसं असणार आहे, आयसोटोनिक. आयसोटोनिक म्हणजे काय, आयसोटोनिक. बघा तुम्ही हे चॅप्टर कव्हर केले का, फ्लुइड मध्ये कुठली, फ्लुइड मध्ये ही कुठली असणार आहे, ही क्रिस्टलाइड सोल्युशन आहे. फ्लुइड मध्ये ही क्रिस्टलाइड टाइप्स येतात बरं का, त्याच्यामध्ये क्रिस्टलाइड सोल्युशन. ज्या सोल्युशन मधलं क्रिस्टलाइड सोल्युशन मध्ये कुठली, आयसोटोनिक नावाचा एक प्रकार आहे, आयसोटोनिक. ओके, आयसोटोनिक मध्ये कसं असणार आहे, त्याच्यामध्ये सेम वॉटर म्हणजे सेम पाणी आणि अजून काय, सेम साल्ट असणार आहे. म्हणजे काय, इक्वली असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे सेल्युलर चेंजेस होणार आहे का, नाही. ही पण इम्पॉर्टंट लक्षात द्या, हे खूप वेळा विचारलेलं आहे. नो सेल्युलर चेंजेस, नो सेल्युलर चेंज इन आयसोटोनिक. जसं आपलं बॉडीमध्ये सेम असतं तसंच ह्याच्यामध्ये काय असणार आहे, सेम असणार आहे कम्पॅरेटिव्हली आपलं बॉडीमध्ये. ह्याला आपण काय म्हणतो, आयसोटोनिक आहे बरं का, ESI म्हणजे काय, आयसोटोनिक सेम असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. हे काय आयसोटोनिक आलं, ही एक फ्लुइड आहे, ही आयसोटोनिक असणार आहे. ओके, एवढं आपण बघितलं, हार्टमॅन सोल्युशन बघितलं, हे झालं कंपाऊंड सोल्युशन. ओके, एवढं आपलं झालं. ओके, क्वेश्चन मध्ये काय होतं, हा त्यांनी काय विचारलं होतं, कंपोनेंट बद्दल विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये कंपोजिशन काय काय असते. ओके, त्याच्यामध्ये कंपोजिशन काय काय असणार आहे, ठीक आहे, कंपोजिशन त्याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे. पर आपण किती बघूया, आपण पर 100 ml, लक्ष द्या, पर 100 ml अकॉर्डिंग टू आपण बघणार आहोत. ओके, ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे, पहिली असणार आहे सोडियम क्लोराइड. काय असणार आहे, सोडियम क्लोराइड ह्याच्यामध्ये असणार आहे. ओके, त्याच्यानंतर पोटॅशियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, अजून काय, कॅल्शियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड झालं. आता सोडियम लॅक्टेट ही 4 इथे असणार आहे कंपोजिशन मध्ये. बघा किती किती असतं हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे.
आणि विचारू शकतात आणि ऑलरेडी नॉर्शेटमध्ये वगैरे विचारलेलं आहे. ओके ठीक आहे. बघा तुम्ही म्हणतील सर तुम्ही नॉर्शेटमध्ये विचारले असं म्हणता का. नॉर्शेट ही आपली सीएच एक्झाम कंडक्ट करणार जे आहेत ना, जी पण नॅशनल वाईज काय आपली भारतामध्ये जे मेन एक्झाम विचारत म्हणजे कंडक्ट करत होते त्यांनी एक्झाम कंडक्ट करणार आहे बरं का. म्हणजे आपलं जे कॉम्पिटिशन कसं असणार आहे एम सारखंच असणार आहे. ओके काही पण विचारू शकता. हे काय झालं सोडियम क्लोराईड झालं, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम लॅक्टेट. ही लॅक्टेट आहे बरं का, क्लोराईड नाही. क्लोराईड आपण वरती ऑलरेडी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये किती असणार आहे. सोडियम क्लोराईड असणार आहे 0.06 ग्रॅम. किती 0.06 ग्रॅम. ओके आणि पोटॅशियम 0.04 ग्रॅम पर 100 ml बघतोय बरं का. 1000 गेलं तर 6-4 असं तुम्ही लिहू शकता, पण आपण किती बघतोय पर 100 ml आपण इथे बघत आहोत. ओके 0.27 ग्रॅम हे झाला. आणि सोडियम लॅक्टेट किती असतो 0.32 ग्रॅम एवढी ह्याच्यामध्ये असणार आहोत. आपण बघितलं का हे काय ही कंपोजिशन आहे. कंपोजिशन ऑफ कशाची रिंगर लॅक्टेट RL मध्ये एवढी असणार आहे. ओके ह्याचं इलेक्ट्रोलाइट पण आपण बघूया. एक मिनिट आपल्याकडे डायग्राम असेल. हा बघा हे काय कंपाऊंड सोडियम लॅक्टेट इंट्रावेनस. बघा ह्याला आपण कंपाऊंड सोल्युशन पण म्हटलं, ह्याचं काय कंपाऊंड सोडियम लॅक्टेट पण म्हटलेलं आहे. इथं RL म्हणून लिहिलेलं आहे म्हणजे काय रिंगर लॅक्टेट झाला. ओके फॉर इंट्रावेनस इन्फ्युजन असणार आहे. मला वाटतं एवढा डीप मध्ये तुम्हाला दिसत नसेल. इथे 0.24 दिसते, 0.04 असं तुम्हाला दिसणार आहे. ओके चला हे आपण काय बघूया आता इलेक्ट्रोलाइट आपण बघूया ह्याच्या मधलं इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन. इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे किती असणार आहे ह्याच्यामध्ये ही विचारलेली ही पण इम्पॉर्टंट आहे. ओके चला त्याच्यामध्ये काय काय होतं. सोडियम होता का. येस सोडियम होता. ओके त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड होता. ओके त्याच्यानंतर पोटॅशियम होता. पोटॅशियम नंतर अजून काय होतं पोटॅशियम कॅल्शियम होता. अजून काय सोडियम झालं, पोटॅशियम झालं, हे झालं क्लोराईड झालं. आता लॅक्टेट म्हणजे ही ह्याच्यामध्ये असणार आहे इलेक्ट्रोलाइट. पण किती असणार आहे. सोडियम असणार आहे 130 मिली इक्विलंट पर लिटर. किती 130 मिली इक्विलंट पर लिटर. किती 1 लिटर मध्ये सांगतो बरं का. ही इथं बघा काय म्हणते 130 मिली इक्वलन टू 1 लिटर मध्ये एवढी असणार आहे. हे झालं. आणि क्लोरीन किती असणार आहे 109 मिली इक्वलंट पर लिटर. हे झालं. त्याच्यानंतर पोटॅशियम किती असणार आहे 4 मिली इक्वलंट पर लिटर. आणि कॅल्शियम कमी असते 3 मिली इक्वलंट पर लिटर. पण हाय कॅल्शियम कमी म्हणले काय एवढं पण कमी नाही. आणि लॅक्टेट किती असणार आहे ही 28 मिली इक्वलंट पर लिटर एवढी असणार आहे. ह्याचा ऑस्मोलॅरिटी किती होते बाबा. ऑस्मोलॅरिटी ही होणार आहे किती 273 मिली ऑस्मोलर पर लिटर एवढी होणार आहे. 273 हे विचारू शकतात. आणि सोडियम NS पण खूप वेळा विचारलेलं आहे. आपण एवढं बघितलं हे कशामध्ये आपण यूज करणार आहे. कधी आपण यूज करू शकतो आणि यूज करणार नाही. हे म्हणजे कधी यूज होते कधी कॉन्ट्रा इंडिकेशन आहे ते पण आपल्याला माहिती असं पाहिजे. हा बाबा पेशंट आले तुमच्याकडे. हा बाबा ह्यांना RL लावा पटकन लावून देतं का तुम्हाला विचारावं लागेल. हा कोणामध्ये द्यायचंय कोणामध्ये नाही द्यायचं हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपण मोस्ट कॉमनली बर्नमध्ये ह्याला आपण यूज करतोय. बर्नमध्ये काय हे फ्लुइड ऑफ चॉईस आहे. फ्लुइड ऑफ चॉईस असणार आहे काय ही आपले RL. एवढं लक्षात आलं. मग अजून कुठली डिहायड्रेशन एकदम भयानक डिहायड्रेशन झालं तर हेच आपण लावणार आहे. कारण हे कसं आहे आयसोटोनिक आहे. जे हायपोलिमिक झालेलं ते त्याला कव्हर करून टाकतंय. ओके हे झालं. त्याच्यानंतर हेमोरेज पण हेच आहे. म्हणजे हेमोरेज मध्ये पण काय फ्लुइड कमी होणार आहे ह्याची कव्हर करून टाकणार आहे. अजून काय म्हणू शकतो मेटाबॉलिक ऍसिडोसिस मध्ये वगैरे आपण ही देऊ शकतो. मग आता आपल्याला बघायचं आहे कॉन्ट्रा इंडिकेशन. हे झालं यूज. आता बघायचं आपल्याला कॉन्ट्रा इंडिकेशन. हा बाबा ह्याच्यामध्ये काय द्यायचंच नाहीये. किडनी फेल्युअर मध्ये वगैरे द्यायचं नाहीये. कारण ह्याच्यामध्ये काय होतं जे आपलं पोटॅशियम ह्याच्यामध्ये आहे ना जे ऑलरेडी आहे मग काय होते परत जास्त होते. ड्यू टू पोटॅशियम लेवल काय होतं लेवल इन्क्रीज होतं म्हणजे काय जास्त होणार आहे. ओके हे झालं. त्याच्यानंतर काय हायपर काय कॅल्शियमिया. ह्याच्यामध्ये कॅल्शियम होतं का. येस ह्याच्यामध्ये कॅल्शियम होतं. परत आपण दिलं तर ह्याच्यामध्ये हायपर कॅल्शियमिया होणार आहे. आणि आपण लॅक्टिक ऍसिडोसिस मध्ये देत नाही. ओके आपण काय एवढी लक्षात आपला आला असेल मला वाटतं बस. चला काय होतं आपलं. ओके हे आपण बघितलं. रिंगर लॅक्टेट हे पण बघितलं. काय होतं ऑप्शन मध्ये रिंगर लॅक्टेट इंट्राव्हेनस सोल्युशन डू नॉट कंटेन. ह्याच्यामध्ये नसणार आहे कॅल्शियम क्लोराईड. हो कॅल्शियम पण होता क्लोराईड पण होता म्हणजे होता. पोटॅशियम क्लोराईड होता काय एकदम बरोबर होता. सोडियम क्लोराईड होता. पण ह्याच्यामध्ये अजून कुठली कमी आहे सोडियम लॅक्टेट.
सोडियम लॅक्टेट पण होता, पण ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम क्लोराईड होते का, आपण मॅग्नेशियम कुठे पण ऐकलो नाहीये, म्हणजे जस्ट आपण बघितलं त्याच्यामध्ये होते का, नाही. मग ही उत्तर एकदम कसं जाणार आहे, म्हणजे ही नसणार आहे. म्हणजे काय विचारलं होतं क्वेश्चन मध्ये, त्यांनी विचारलं होतं रिंगर लॅक्टेट इंट्राव्हेनस सोल्युशन डू नॉट कंटेन, म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड ह्याच्यामध्ये नसणार आहे. मग आपली उत्तर एकदम बरोबर कुठली, पहिलं उत्तर एकदम बरोबर जाणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला अजून काय आपलं नर्सिंगमध्ये इम्पॉर्टंट, हे तुम्हाला नर्सिंगमध्ये काय म्हणजे तुम्ही नर्सिंग विद्यार्थी असेल तर हे तुम्हाला 100% माहितीच असायला पाहिजे. काय, डू नॉट मिक्स, काय म्हणतो बघा मी, ह्याला मिक्स करायचं नाहीये कशामध्ये, नारळाच्या पाणीमध्ये. कशामध्ये मिक्स नाही करायचे, डू नॉट मिक्स RL विथ कशामध्ये, ब्लड. बघा आपण ब्लड ट्रान्सफ्युजनचे आहे वाटतं शेवटला, जे आपण उद्या म्हणजे नेक्स्ट ह्याच्यामध्ये डिस्कशन करूया. बघा तुम्ही ऐकले ना, जे आपण ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे देतात, ज्यावेळी आपण NSच लावतात, RL लावत नाही का, हे तुमच्या डोक्यात शंका यायला पाहिजे. बघ काय हे काय, डू नॉट मिक्स RL विथ अ ब्लड ट्रान्सफ्युजन. आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देताना किंवा त्यावेळी आपण RL यूज नाही करत, आणि ते उद्या पण सांगतो. आता परत सांगितलं तर मला उत्तर काय ती होईल, ती माझा लास्ट क्वेश्चन तेच आहे. काय, डू नॉट मिक्स RL ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये आपण करत नाहीये. तुम्हाला काय, की का आपण RL यूज करत नाही, तुम्हाला काय करायचंय, उत्तर मग कमेंटमध्ये द्यायचंय बरं का. ठीक आहे, आपण उद्या नेक्स्ट येणाऱ्या एपिसोडमध्ये त्याची एक ब्लड ट्रान्सफ्युजनचं एक क्वेश्चन आलेलं आहे मी, ते आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये डिस्कशन करणार, त्यावेळी तुम्हाला मी सांगतो हे. ठीक आहे, डू नॉट मिक्स. ओके, RL आपण मिक्स करत नाही. ओके, उत्तर मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, सरांना माहिती आहे, माहिती आहे बरं का मला. ठीक आहे, डू नॉट मिक्स हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला अवॉइड करायचं आहे, अवॉइड इन अ सिव्हिअर लिव्हर डिसीजमध्ये. लिव्हर डिसीजमध्ये का बाबा, ऑलरेडी ह्याच्यामध्ये लॅक्टेट होता. आता लिव्हर एवढी खराब म्हणजे कम्प्लीट खराब झालेलं आहे, मग ते लॅक्टेट ह्याच्यामध्ये कन्वर्ट करणार आहे का, म्हणजे कशामध्ये, बायकार्बोनेटमध्ये नाही. मग ही आपण लिव्हर डिसीजमध्ये वगैरे आपण देत नाही. काय म्हणू शकतो आपण, लॅक्टेट ते काय होणार आहे, कन्वर्ट होणार होते. लॅक्टेट कॅन नॉट कन्वर्ट ह्याच्यामध्ये होणार आहे का, कॅन नॉट कन्वर्ट कशामध्ये, बायकार्बोनेटमध्ये. बायकार्बोनेट दिसत नाही ना तुम्हाला, मला वाटतं दिसत असेल. ओके, बायकार्बोनेटमध्ये कन्वर्ट करते नॉर्मली, पण आता लिव्हरच नाहीये. म्हणजे जे काय म्हणू शकतो आपण, जे मेन माणूस होता, जे काय करत होता, लॅक्टेट टू कन्वर्ट करत होता बायकार्बोनेट, जे माणूसच नाहीये, मग ते काम होणार आहे का, नाही. मग आपण काय लिव्हर डिसीजमध्ये हे अवॉइड करतो. ओके, एवढी लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, अजून काय, ठीक आहे. ओके, चला आपलं उत्तर ओके, उत्तर इथेच आहे ना, पहिली उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला काय कॉमेंटमध्ये सांगायचं बाबा, काय RL आपण ब्लड ट्रान्सफ्युजन सोबत का यूज करत नाही, फक्त NS, म्हणजे NS आपण यूज करतो तुम्हाला माहिती आहे. ओके, पण RL काय करत तुम्हाला कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. मग आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, इथेच आहे आपलं नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, हार्डनेस ऑफ वॉटर. बघा काय पाणीबद्दल बोलतोय ह्याने, हार्डनेस बद्दल. म्हणजे काय, जे हार्डनेस पाणी म्हणजे काय, आपल्याला योग्य नाही ते पिण्यासाठी तसला पाणी. हार्डनेस ऑफ वॉटर इज अ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ साल्ट, म्हणजे ह्याचा हार्डनेस ऑफ वॉटर मध्ये कुठली जे साल्ट आहे प्रेझेंट असतो, क्लोरीन, बोरॉन, मॅग्नेशियम, पोटॅशियम. लक्षात आता का, बघा तुम्हाला हे बघावं लागेल. हार्डनेस ऑफ वॉटर ही पण इम्पॉर्टंट आहे, आणि सीएचओसाठी तरी महत्वाचा आहेतच, पण आपण बघणारच आहे याच्याबद्दल. बघा हार्डनेस ऑफ वॉटर, बघा हार्डनेस ऑफ वॉटर म्हणजे काय, हार्डनेस ऑफ वॉटर. हार्डनेस ऑफ वॉटर म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये एक काय म्हणतो, सॉफ्ट डिस्ट्रॉइंग. काय असतो, सॉफ्ट डिस्ट्रॉइंग काय असतो, पॉवर असतो, पॉवर ऑफ वॉटर. याला आपण काय म्हणतो, हार्डनेस ऑफ वॉटर म्हणतो. मला वाटतं तुम्हाला अजून इजी मध्ये काय सांगू शकतो आपण, जे काय म्हणू शकतो आपण, जे हार्डनेस ऑफ वॉटर डज नॉट, म्हणजे काय, ते आपल्याला एवढी पण, जे आपण काय म्हणतो सोप वगैरे त्याच्यामध्ये काय म्हणतो गिळत नाही बघा, तसे काय म्हणू शकतो आपण, हार्ड वॉटर डज नॉट, काय, डज नॉट क्लीन वेल विथ आपली कुठली जे सोप कुठली पण असो त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने क्लीन वगैरे होत नाही. ओके, का, बिकॉज इट कंटेन, ह्याच्यामध्ये हेच मला वाटतं हेच क्वेश्चन होतं आपलं, हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ, कशामुळे की काय होतं, डज नॉट क्लीन वेल विथ अ सोप. हे वेल आहे बरं का, WELL, हे वेल विथ अ सोप, बिकॉज इट इज कंटेन, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, कंटेन कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. हे अँड आहे, प्लस नको. ओके, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम ह्याच्यामध्ये असणार आहे, कशामध्ये, हार्डनेस ऑफ वॉटर मध्ये. मग तुम्हाला माहिती पटकन कळायला पाहिजे, हे काय, की
मेजरमेंट आपल्याला करावं लागेल. मेजरमेंट युनिट कसं असणार आहे ह्याचा, हार्डनेस ऑफ वॉटरचे मेजरमेंट ऑफ युनिट ऑफ हार्डनेस. मग आपल्याला माहिती असला पाहिजे ना, हा बाबा ही पाणी आपण घेतलो म्हणजे काय एक्झाम्पलसाठी आपण घेतले कुठले तरी पाणी, प्रत्येकाकडे आपण गेलं तर थोडी पाणीमध्ये डिफरन्शिएटर असतो. ओके, तुम्हाला माहिती असेल ना, ज्यावेळी तुम्ही गाव फिरतो हा, त्यावेळी काय सर्दी वगैरे होतं तुम्हाला, म्हणजे काय पाणीमध्ये थोडे चेंजेस असू शकतात. असं आपल्याला काय मेजर करायचे, मेजरमेंट ऑफ म्हणजे कसं असू शकतं पाणी, मेजरमेंट युनिट ऑफ द हार्डनेस आपण कसं मोजणार आहे, ही आपण मोजणार आहे मिली इक्वलंट पर लिटर ह्याच्यामध्ये मोजणार आहे. पण ही 1 मिली इक्वलंट किती असणार आहे, 1 मिली इक्वलंट पर लिटर ही काय इक्वल टू 50 mg 50 आहे. ओके, 50 mg पर लिटर. कुठली, CO3 काकोत्री म्हणजे काय, हे काय सीए म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट असणार आहे. ही इम्पॉर्टंट आहे, ही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, इकडे दिसलं तर इकडे दिसत नाही, इकडे दिसलं तर इकडे दिसत नाही. ओके, हा असंच राहू द्या. काय ठीक आहे, 1 मिली इक्वलंट लिटर पर किती असणार आहे, 50 mg पर लिटर असणार आहे कॅल्शियम कार्बोनेट. हार्डनेस ऑफ वॉटर म्हणजे काय, जे पाणी असं आहे जे काय डज नॉट क्लीन वेल, म्हणजे काय सोप सोबत ही म्हणजे काय एकदम क्लीन नाही होणार, त्याला आपण काय म्हणतो, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असणार आहे हार्डनेस ऑफ वॉटर. आपण ही बघा ह्याच्यामध्ये पण प्रकार आहे, म्हणजे कुठली पाणी योग्य आहे बाबा आपल्याला प्यायला. ह्याच्यामध्ये किती, 2 प्रकार असतो. ह्याच्यामध्ये किती प्रकार आहे, 2 प्रकार आहे. तुम्हाला आता लक्षात येतील ह्याच्यामधलं क्वेश्चन आले का नाही. ह्याच्यामध्ये किती प्रकार आहे, टाइप्स आहे, टाइप्स ऑफ हार्डनेस. ओके, ह्याच्यामध्ये 2 प्रकार असणार आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे, एक असणार आहे टेम्पोररी, एक असणार आहे टेम्पोररी. मग दुसरं कुठलं असू शकतं, परमनंट. टेम्पररी असलं की परमनंट असायलाच पाहिजे. हे काय हार्डनेसचे टाईप असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय असतो, त्याच्यामध्ये कार्बोनेटेड हार्डनेस ह्याच्यामध्ये असणार आहे. मग ह्याच्यामध्ये काय असणार आहे, हार्डनेस. त्याच्यामध्ये नॉन कार्बोनेटेड हार्डनेस त्याच्यामध्ये असणार आहे. ओके, लक्षात आलं. हे झालं परमनंट मधलं, इकडे झालं टेम्पोररी. दोन्ही मी एकत्र सांगतो बरं का. हे झालं ह्याचा मधलं. आता टेम्पोररी मधलं, हे टेम्पोररी मधले कुठली सॉलिड असणार आहे, हे खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. ते काय सॉलिड ह्याच्यामध्ये कुठली असणार आहे, ह्याच्यामध्ये असणार आहे कॅल्शियम. ओके, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि HCO3 म्हणजे का, HCO3 म्हणजे काय, बायकार्बोनेट. ही कशामध्ये, ह्याच्यामध्ये असणार आहे. मग इकडे कोण असणार आहे, सॉलिड. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, सॉलिड. याच्यामध्ये कुठले हे पण इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्हाला विचारतात, म्हणजे टेम्पोररी हार्डनेस मध्ये आणि परमनंट हार्डनेस म्हणजे हार्डनेस मध्ये डिफरन्स मध्ये ही कुठली सॉलिड असते बाबा नसते असं विचारू शकता तुम्हाला. याच्यामध्ये असणार आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, अजून नायट्रेट, क्लोरीन आणि हे क्लोरीन आहे बरं का, ही क्लोरीन आणि सल्फेट, ही सगळी परमनंट मध्ये असतो बरं का. टेम्पोररी कसं आहे बघा, कार्बोनेटेड हार्डनेस असणार आहे. सॉलिड काय कॅल्शियम, मॅग्नेशियम म्हणजे बायकार्बोनेट HCO3 असणार आहे. परमनंट मध्ये नॉन कार्बोनेटेड हार्डनेस असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये सॉलिड काय असणार आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, नायट्रेट, क्लोरीन, SO4 म्हणजे काय सल्फेट ही असणार आहे. मग आपल्याला बघावं लागेल ह्याला काढायचं कसं. ही तर चांगलं नाही आहे ना पाणी, मग हे काढून आपल्याला प्यावं लागेल किंवा यूज करावं लागेल. मग काय करणार आपण ह्याला बघणार आहे. आपण मला वाटतं नेक्स्ट पेज मध्ये घेऊ, रिमोल. ही आपण कशाची बघतोय, ही टेम्पोररीचं बरं का, ही टेम्पोररीचं, इकडं परमनंटचं. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे रिमोल, मेथड ऑफ रिमोवल. त्याच्यामध्ये कुठली मेथड आपण यूज करणार आहे, सगळ्यांना माहिती आहे. ही तर कुठली, आपण बॉइलिंग मेथडने ही आपण करणार आहे टेम्पोररी. ओके, त्याच्यानंतर ऍड लाईम. ह्याच्यामध्ये लाईम म्हणजे काय, आपण ह्याच्यामध्ये सोडा मिक्स करतो. ओके, सोडा आपण मिक्स करणार आहे. हे झालं ह्याच्याबद्दल. अजून काय, ऍड सोडियम कार्बोनेट. त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट आपण यूज करू शकतो. जसं आपण लाईम मिक्स केलं त्याच्यामध्ये हेच करायचं. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय, सोडियम CO3. ओके, सोडियम कार्बोनेट CO3. हे काय झालं, हे टेम्पोररी मधलं झालं बरं का, मेथड ऑफ रिमोल. आता इकडे बघायचं आपल्याला, हे काय मेथड ऑफ रिमोल. त्याच्यामध्ये एकच आहे, कुठली, त्याच्यामध्ये असणार आहे जे आपल्याला बेस एक्सचेंज करावं लागेल, बेस एक्सचेंज टेक्निक.
ओके, लक्षात आलं. हे झालं टेम्पोररी मधला आणि परमनंट मधला डिफरन्स. ओके, आपण डिटेलमध्ये आपण बघितलं. हार्डनेस ऑफ वॉटर इज अ ड्यू टू द प्रेझन्स ऑफ. ओके, अजून एक बघा, जे पिण्याचं पाणी म्हटलं मी. ओके, ह्याच्यामधलं आपण क्लासिफिकेशन पण बघूया. बघा, हे काय हार्ड वॉटर आहे, त्याच्यामध्ये काय काय आयरन आहे, मॅग्नेशियम, कॅल्शियम आहे. ओके, सॉफ्ट इकडे हार्ड याचं अशा पद्धतीने येणार आहे. ओके, क्लासिफिकेशन विचारले लिहू का. नेक्स्ट पेजेस घेऊया, कशाला टेन्शन, भरपूर पेज आहे आपल्याकडे. हा, क्लासिफिकेशन, आपण क्लासिफिकेशन बघूया. आपण एवढं बघितले, एवढं एक कव्हर केलं ना आपलं हार्ड वॉटरचं. हा, हे हार्ड वॉटरचं कुठल्या पण क्वेश्चन आला तर तुम्ही 0 मिनिटात सॉल्व्ह करतील. ओके, चला, ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन काय काय असणार आहे. याच्यामध्ये 4 प्रकारचे असणार आहे. एक असणार आहे सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर कुठली, सॉफ्ट वॉटर असणार आहे. दुसरी कुठली असणार आहे, सॉफ्ट नंतर मॉडरेटली हार्ड वॉटर. मॉडरेटली हार्ड वॉटर हे झालं दुसरा. आता तिसरा कुठली असणार आहे, एकदम हार्ड वॉटर. त्याच्यानंतर हार्ड नंतर व्हेरी हार्ड. हार्ड नंतर कुठले, व्हेरी हार्ड वॉटर ह्याच्यामध्ये आपल्याला भेटतो. बघा, ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे बाबा. ह्याच्यामध्ये मी जस्ट तुम्हाला स्टार्टिंगला कुठं म्हटलं, हा, हे काय 1 मिली इक्वलंट पर लिटर म्हणजे किती, 50 mg पर लिटर काय झालं, कॅल्शियम कार्बोनेट असं होते. ओके, म्हणजे एवढी होते. मग आपल्याला ह्याचा अनुसार जिथं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, इथं किती असणार आहे, लेस दॅन 1 मिली इक्विलंट पर लिटर. 1 म्हणजे किती होता, 50 होता. म्हणजे किती लिहू शकतो आपण, लेस दॅन 50 mg पर लिटर. बरोबर लिहिलो का मी, येस. त्याच्यानंतर मॉडरेटली हार्ड म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडी जास्त असणार आहे. म्हणजे काय लिहू शकतो आपण, 1 to 3 मिली इक्वलंट पर लिटर. मग ह्याच्यामध्ये किती, 50 आणि 150 होते. म्हणजे किती, 50 ते 150 mg पर लिटर एवढा होते. हे कुठली, मॉडरेटली हार्ड वॉटर झाला. सॉरी, हा, मॉडरेटली हार्ड. आता हार्ड किती असणार आहे, ही असणार आहे किती, 3 ते 6 मिली इक्वलंट पर लिटर. 3 म्हणजे किती, 150 झालं. आणि 150 ते किती, 150 इकडे 300 mg पर लिटर पर्यंत होते. आणि व्हेरी हार्ड म्हणजे किती, मोर दॅन 6 म्हणजे मोर दॅन 6 मिली इक्वलंट पर लिटर असेल तर ह्याला आपण काय म्हणतो, मोर दॅन 300 mg मिली लिटर असेल तर हे काय व्हेरी हार्ड वॉटर असणार आहे. ओके, आपल्याला याच्यामध्ये जे आपण काय म्हणू शकतो, नॉर्मल ड्रिंकिंग वॉटर कुठले असू शकतो, नॉर्मल ड्रिंकिंग वॉटर कुठले, म्हणजे आपण ह्याच्यामधले कुठले जे वॉटर आहे आपण ड्रिंक करू शकतो, ही असणार आहे कुठले, मॉडरेटली हार्ड वॉटर हे आपण यूज करू शकतो. कुठली, ओके, लक्षात आलं. अजून कुठलं, जे सॉफ्टनेस आहे. ओके, जे सॉफ्टनिंग आहे ते सॉफ्टनिंग ऑफ वॉटर कशामध्ये आपण यूज करायचे, वॉटर म्हणजे त्याला रिक्वायर गरज कशाला, इकडे कुठले पेज गेलं आपलं, इथे लिहू. लक्षात घ्या, सॉफ्टनिंग ऑफ वॉटर किंवा सॉफ्टनेस ऑफ वॉटर रिक्वायर. वॉटर काय रिक्वायर आहे, त्याला गरज आहे कशाची, हार्डनेसची. फॅन हार्डनेसची गरज आहे. ओके, किती, मोर दॅन 3 मिली इक्विलंट पर लिटर असेल तर त्याला गरज आहे बाबा, असं समजून घ्यायचं. ओके, चला, मग आपण डिटेलमध्येच बघितलं हे क्लासिफिकेशन आणि सगळे. आता हार्डनेस ऑफ वॉटर मधलं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. चला, काय काय म्हटलेलं ऑप्शन मध्ये, पहिला म्हटलेलं क्लोरीन काय, हे आपण यूज फॉर डिसइन्फेक्शन साठी आपण ही यूज करणार आहे. कुठली, ही झालं. आता दुसरं कुठले, बोरॉन, हे काय आपण यूज करतो का, नाही. हे पोटॅशियम काय, आहे का, हे बोरॉन असो ही पोटॅशियम असो, हे नॉट कॉज हार्डनेस, ही वॉटरला हार्डनेस करू शकत नाहीये. आता राहिला कुठला, ही मॅग्नेशियम, आपण जस्ट बघितलेलं आहे. कुठली, मॅग्नेशियम आणि हे कॅल्शियम, हे दोघं मिळून काय करतं, हार्डनेस बनवतं वॉटरला. ओके, लक्षात आलं. म्हणजे काय, हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ, म्हणजे पाणीमध्ये कॅल्शियम म्हणजे मॅग्नेशियम कॅल्शियम असलं की समजून घ्यायचं बाबा पाणी काय, हार्डनेस ऑफ वॉटर म्हणजे हार्ड झालेलं आहे समजून घ्यायचं. ओके, उत्तर कुठले, तिसरे उत्तर एकदम आपलं बरोबर असणार आहे. हे CHO साठी इम्पॉर्टंट आहे बरं का, इम्पॉर्टंट फॉर CHO. ओके, चला, आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, डायबिटीज मेलेटस डीएम बद्दल विचारते त्यांनी, डायरेक्ट मेसेज नाही बरं का. डीएम म्हणजे काय, डायबिटीज मेलेटस कॅन बी
कन्फर्म्ड इफ आरबीएस लेवल मोर दॅन. ओके, आरबीएस म्हणजे काय? रॅन्डम ब्लड शुगर. आरबीएस म्हणजे काय? रॅन्डम ब्लड शुगर. रॅन्डम म्हणजे काय? कधी पण. ओके, कधी पण घेतलेले ड्रग म्हणतो बघा, कधी पण घेतलेले सॅम्पलचा जे रिझल्ट येतो म्हणजे कुठले ब्लड शुगर लेवल आपल्याला दिसणार आहे त्याला आपण काय म्हणतो? आरबीएस, रॅन्डम ब्लड शुगर लेवल आपण चेक करणार आहे. ओके, ज्यावेळी किती भेटलं तर आपण कळून घ्यायचं बाबा काय ह्याला डीएम झालेला आहे. 80 ते 100, 100 ते 140, मोर देन 140, मोर देन 200, हे सगळे mg पर डीएल मध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला बघावं लागेल, काय बघायचं आपल्याला? रॅन्डम आरबीएस बद्दल बघावं लागेल. ठीक आहे, डायग्नोज झालेलं डीएम बद्दल. ओके, बघा डीएम डायग्नोज कसं करणार आहे आपण? अकॉर्डिंग टू काय म्हणू शकतो? स्टँडर्ड डायग्नोसिस क्रायटेरिया अनुसार आपण कसे जे रॅन्डम आरबीएस आपण चेक करणार आहे त्याच्यामध्ये किती नॉर्मल, बरं का? नॉर्मल म्हणजे काय? ह्याला काहीच नाही बाबा म्हणायला, काय ह्याला रिझल्ट पाहिजे लेस दॅन 140 mg पर डीएल एवढं असेल तर काय निश्चिंत राहा, तुम्हाला काहीच नाही म्हणायचं. काय बघा, हे शुगर तुम्हाला चेक करायचं म्हणजे काय? आरबीएस वगैरे तुम्हाला चेक करायचं आहे कधी? ज्यावेळी तुमचं एनसीडीचं कॅम्प असतो. एनसीडी म्हणजे काय? नॉन कम्युनिकेबल डिसिजेसमध्ये, त्याच्यामध्ये हे सगळे तुम्हाला चेक करायचे. बीपी, शुगर, कॅन्सर, ही सगळे तुम्हाला येणार आहे. हे झाला आरबीएस झाला. आणि हे काय? नॉर्मल झालं. लेस दॅन 140 mg पर डीएल असेल तर ही एकदम नॉर्मल असणार आहे. आणि फ्री किंवा काय म्हणतो थोडं इम्पेअरमेंट असू शकतो. वय 140 ते 199 mg पर डीएल असेल तर हा बाबा तुम्ही चान्स आहे. मग तुम्हाला काय दुसरी टेस्ट करावं लागेल, म्हणजे काय पुढचे टेस्ट. आता कन्फर्मेशनसाठी किती? कन्फर्मेशनसाठी आपल्याला पाहिजे, कन्फर्म डायग्नोसिससाठी काय पाहिजे? मोर दॅन ऑर इक्वल टू 100 mg पर डीएल एवढी आरबीएस, रॅन्डम ग्लुकोज लेवल, ब्लड शुगर लेवल आपल्याला भेटायला पाहिजे. त्याच्यासोबत फक्त एवढीच आहे का? नाही, याच्यासोबत अजून कुठली आपले सिम्टम्स दिसायला पाहिजे. कुठली? जे क्लासिकल सिम्टम्स आहेत, क्लासिकल सिम्टम्स ऑफ आपली डायबेटिक मेलाइटिसची. बघा ते 3Ps माहिती आहे का तुम्हाला? 3Ps साईन, 1P, 2P, 3P. याच्यामध्ये काय होणार आहे? एक असणार आहे पॉलियुरिया. पॉलियुरिया म्हणजे काय? एकदम म्हणजे खूप वेळा त्यांनी फ्रिक्वेंटली काय जाणार? युरिनेशन करायला जाणार. हा बाबा 10 मिनिट म्हणजे 10 मिनिट नाही, हे करता झालं की मला लगवीला जाऊन यायचं आहे असं म्हणतात. हे काय? पॉलियुरिया झालं. त्याच्यानंतर पॉलिडिप्सिया. पॉलिडिप्सिया म्हणजे काय? एवढं भयानक काय ताण लागते त्यांना. पॉलिडिप्सिया म्हणजे काय? एक्सेसिव्ह काय टेस्ट, काय भयानक ताण लागते. अजून काय? पॉलिडिप्सिया झाला. आणि पॉलिफेजिया याच्यामध्ये काय? भयानक काय लागायचं? एक्सेसिव्ह इथे हंगर म्हणजे काय? भयानक भूक लागणार आहे. ओके, पॉलियुरियामध्ये काय? भयानक लगील लागते. पॉलिडिप्सियामध्ये भयानक ताण लागते. पॉलिफेजियामध्ये भयानक काय लागते? भूक लागणार आहे. इथं सगळं तुम्हाला दिसून आलं की बा काय म्हणायचं? हा बाबा तुम्हाला काय म्हणजे काय फिक्स आहे, तुम्ही असं मेडिसिन घ्यायला सुरुवात करा. चला काय म्हणते ह्या पेजमध्ये? डायग्नोसिस अँड असेसमेंट ऑफ डायबिटीज ॲट HWC लेवलला, हेल्थ अँड वेलनेस सेंटर लेवलला तुम्ही काय करणार आहे बघा. काय म्हणते? मेजरमेंट ऑफ द ब्लड शुगर लेवल इज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट फॉर बोथ स्क्रीनिंग अँड कन्फर्मेशन. बघा ही बोथ स्क्रीनिंग आणि कन्फर्मेशनसाठी फायदेशीर असणार आहे. डायग्नोसिस ऑफ डायबिटीज मेलाइटिस फॉलोइंग इज द डायग्नोस्टिक क्रायटेरिया फॉर ब्लड शुगर लेवल मेजरमेंट ही असणार आहे. बघा काय काय दिलेलं आहे? पहिलेच दिलेलं आपल्याला काय? रॅन्डम ब्लड शुगर लेवल म्हणजे काय? आरबीएस. ह्याच्यामध्ये नॉर्मल रेंज दिले का? नाही, ही लेस दॅन 140 असायला पाहिजे. ओके, इम्पेअर किती असायला पाहिजे? जे 140 टू 199 असेल तर आपल्याला कुठली टेस्ट करावं लागेल? आपली पुढची OGTT म्हणजे काय? GTT, ओरल जे आपण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट आपल्याला करायचं असतं बरं का. हे काय रॅन्डम ग्लुकोज बद्दल झालं. पण कन्फर्म आपण कधी करणार आहे? कन्फर्म आपण इक्वल ऑर मोर दॅन 200 mg पर डीएल विथ सिम्टम्स ऑफ डायबिटीज. ओके, मी जे 3P सांगितलं बघा, जे तुम्हाला दिसलं बाबा तुम्हाला काय कन्फर्म झालंय म्हणून सांगायचं आहे. कशामुळे? कशाचं झालंय? हे रॅन्डम ब्लड शुगर लेवलचं झालं बरं का. लक्षात आलं का? ही तुमचं काय म्हणू शकतो अकॉर्डिंग टू जे आपलं एनसीडी मॉडेलमध्ये आहे जसं तुम्हाला मी म्हणजे तिथलंच आणलो मी बरं का. म्हणजे काय? आपण थोडी सेफर साईड राहतो असं पेजेस वगैरे आणलं तर. ओके, आणि तुम्हाला पण कन्फ्युजन नाही होणार. आणि कधी कधी काय होते आपण त्याच्यामध्ये थोडी स्पेलिंग मिस्टेक असो काहीतरी असेल ना, थोडी मिस्टेक होऊ शकतात. कारण हे सगळे आपण स्वतःच करावं लागते, कारण टायपिंग गिपिंग आपल्याला तेवढं जमत नाही. ओके, चला ठीक आहे. जे तुमचं क्वेश्चन चूक नाही म्हणून आपण असले करायला. चला ठीक आहे. डायग्नोसिस ऑफ द असेसमेंट हे झालं. आपण रॅन्डम ब्लड शुगर मध्ये किती लेस दॅन 140 असेल तर आपण नॉर्मल रेंज म्हणू शकतो. इम्पेअर 140 टू 199
आणि ह्या पिरियडमध्ये आलं तर ओके कुठेतरी मेन्शन आहे का, हा इथे मेन्शन आहे बघा, स्टार मार्क केलेले, इथे एक स्टार केलेले म्हणजे इथलं म्हटले त्यांनी. इंडिव्हिज्युअल्स विथ अ रॅन्डम प्लाझ्मा ग्लुकोज बिटवीन 140 ते 199 असेल तर ही रिकमेंडेड अंडर, हा इथे दिलेलं बघा. आणि काय ओव्हरऑल ग्लुकोज टॉलरंट टेस्ट आपल्याला म्हणजे काय करावं लागेल, हे पण कसं करायचं, 6 ते 7 तास NBM ठेवावं लागते, त्याच्यानंतर त्याला ग्लुकोज द्यावं लागते, परत त्याला 2-3 वेळा चेक करावं लागते, ही सगळी हा हे टेस्ट पण इम्पॉर्टंट आहे. आपण आणू ह्याच्यावर पण क्वेश्चन बरं का, ही इम्पॉर्टंट आहे. OGTT नॉर्सेट मध्ये वगैरे खूप वेळ विचारले आणि CHO मध्ये पण विचारलेलं आहे. कुठले आपलं CHO म्हणजे कुठली, जे आपलं कुठली पण बघा ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे CHO चालतंय बरं का, असं नाही की फक्त आपलं महाराष्ट्रामध्ये, सगळीकडे ही PYQ आपण कव्हर करूया. त्याच्यामध्ये पण कुठले कुठले जे इम्पॉर्टंट आहे आणि खूप वेळ विचारले क्वेश्चन आहे ते आपण कव्हर करतो ह्याच्यामध्ये बरं का, ते आपल्याला करायचं आहे. आता नेक्स्ट काय, FBS म्हणजे काय, फास्टिंग ब्लड शुगर लेवल म्हणजे काय, फास्टिंग म्हणजे काय, आज माझा फास्टिंग म्हणतात बघा, हा चतुर्दशी आहे, चतुर्थी आहे, गणेश चतुर्थी तसलं वगैरे असेल ना, शिवरात्री, या दिवशी आपण काय करतो, फास्टिंग करतो. म्हणजे काय, जेवण वगैरे काही नाही करत. म्हणजे काय, ही टेस्ट म्हणजे ही शुगर लेवल चेक करताना किंवा ज्यावेळी ब्लड घ्यायचा असतो त्याचा अगोदर आपल्याला फास्टिंग करावं लागतं. म्हणजे बिना पोटाच्या, काय म्हणतो आपण, बिना पोटाचं रक्त द्यायचं, याला काय फास्टिंग ब्लड शुगर लेवल आपण चेक करणार आहे. ह्याच्यामध्ये नॉर्मल रेंज किती असणार आहे, 70 ते 110. तुम्ही म्हणतील 140 वरती एवढं येणारच नाही, कारण सगळी मेटाबॉलिझम झालेलं असतं ना, एवढे नाही भेटणार आपल्याला. चला हे काय किती असणार आहे, 70 ते 110 असणार आहे FBS मध्ये. पण इम्पेअर्ड कधी, 110 ते 125. लक्षात आलं का. आणि कन्फर्म कधी करणार तुम्ही, मोर दॅन 126 पेक्षा जास्त असेल तर FBS मध्ये पण कन्फर्मेशन आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर FBS आल्यानंतर आपण पोस्ट हे करणार आहे, काय म्हणतात त्याला आपण PP2PS म्हणतात. ओके, PP2PS म्हणजे काय, पोस्ट प्रँडल म्हणजे काय, खाना खाल्यावर म्हणजे काय, जेवण झाल्यावर, आपण जेवण झाल्यानंतर 2 तासाने ही शुगर चेक करणार आहे. मग ह्याला आपण काय म्हणतो, पोस्ट प्रँडल 2 म्हणजे काय, 2 तासानंतर हे काय ब्लड शुगर आपण चेक करणार आहे. ह्याच्यामध्ये किती यायला पाहिजे, आता खाल्लो मग ग्लुकोज मध्ये म्हणजे ग्लुकोज वगैरे आपल्या शरीरात वाढणारच आहे ना, मग ही लेस दॅन 140 mg पर असेल तर ही काय नॉर्मल असणार आहे. आणि इम्पेअर्ड कधी असणार आहे, मोर दॅन 142 किती 200 पर्यंत ही काय नॉर्मल असणार आहे. कन्फर्म कधी असतो, ही पण 200 mg/dl आपण वरती गेलं तर ह्याला काय म्हणायचं, कन्फर्म झाले. रँडम मध्ये पण किती होता, 200 mg/dl. आणि पोस्ट प्रँडल मध्ये पण किती होता, मोर दॅन 200 mg/dl असणार आहे. ओके, ही पण लक्षात ठेवा. आणि HbA1c याचं डबल स्टार इथे केलेलं बघा, ह्यांनी काय म्हणते, डबल स्टार कुठे आहे, FBS आहे का. मग इथे मग फास्टिंग ब्लड शुगर लेवल पेशंट शुड नॉट हॅव अ कन्झ्युम्ड फूड अटलिस्ट 8 तास. म्हणजे NBM कितीपर्यंत, मिनिमम यांनी किती म्हटलेले, अटलिस्ट मिनिमम 8 तास तरी पेशंट म्हणजे काय MD पाहिजे, म्हणजे काय MT पाहिजे, MT स्टमकने पाहिजे FBS ला. ओके, हे पण लक्षात ठेवा, तुम्हाला विचारू शकतात किंवा तुम्हाला माहिती असायला पाहिजे, हा बाबा तुम्ही काय उद्या 8 तासाने म्हणजे काय मिनिमम तुम्हाला 8 तास उपास राहायचे आणि उद्या सकाळी या मी चेक करतो शुगर म्हणायचं तुम्ही ऑफिसर झाल्यावर. ओके, हे झालं इथे ट्रिपल स्टार HbA1c. पहिला बघूया ह्याची नॉर्मल रेंज, लेस दॅन ऑर इक्वल मायनस काय 5.6% मध्ये येते बरं का, असेल तर ह्याला नॉर्मल म्हणतो. आणि इम्पेअर्ड कधी 5.7 to 6.4, मोर दॅन ऑर इक्वल 6.5 पेक्षा जास्त असेल तर, एक मिनिट सॉरी टेक्निकल प्रॉब्लेम, चला हे काय आपण कुठं आलो, मोर दॅन ऑर इक्वल 6.5 एवढी आलं तर काय म्हणायचं, बाबा तुम्हाला कन्फर्म झाले म्हणून सांगायचं. बघा 3 स्टार मध्ये काय दिलेलं आहे, HbA1c इज अन इम्पॉर्टंट इंडिकेटर लॉंग टर्म. बघा लॉंग टर्म म्हणजे किती हे पण विचारू शकतो तुम्हाला. ही 90 दिवसाचा रिझल्ट देतो तुम्हाला, एव्हरेज देतो, 90 दिवसाचा एव्हरेज देणार आहे. म्हणजे किती झालं, 3 महिन्याचा. लॉंग टर्म हे काय ग्लायसेमिक कंट्रोल which give you an idea about the overall control blood glucose level during the period of the past 2-3, इथे 2 or 3 दिलेले पण आपण एक्झॅक्टली 90 दिवस आपण पकडूया. ओके, चला हे काय, अनलाइक द ब्लड ग्लुकोज लेवल इट इज द इंडिपेंडेंट ऑफ अ टाइम सिन्स लास्ट मेंटल टेकन, सॉरी मेंटल नंबर काय, हे लास्ट बिल टेकन बाय द पेशंट. द टेस्ट इज अवेलेबल ॲट अ PHC DH लेवलला वगैरे असते. म्हणजे काय तुमच्याकडे नसणार आहे. आणि ही शुड बी डन फॉर एव्हरी पेशंट अटलिस्ट 2 times per year. एव्हरी पेशंटला म्हणजे प्रत्येक पेशंटला मिनिमम अटलिस्ट किती 2 वेळा तर आपण HbA1c रेफर करायचं आहे. ओके, लक्षात आलं. चला आपलं उत्तर कुठं गेलं, ओके काय म्हणतात, डायबिटिक मेलिटस. ओके, कन्फर्म RBS लेवल मोर दॅन किती होता, 200 होता. 200 कुठे बघा, 80 ते 100, 80 ते 100 कुठे येते, 80 ते 100 म्हटले म्हणजे काय FBS नॉर्मल रेंज आलं, FBS मधला नॉर्मल लेवल झाला. मग हे असणार आहे का, नाही. 100 ते 140, 100 ते 140 कुठे आहे,
याच्यामध्ये नाहीये. ओके, 140 पेक्षा कमी असेल तर हे ह्याच्यामध्ये हे FPP मध्ये नॉर्मल येतो बरं का. ही पण नाही. मोर दॅन 40 कधी होता, की आपण कशामध्ये पकडू शकतो, की आपण इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स म्हणजे इम्पेअर्ड म्हणजे थोडी ग्लुकोज लेवलमध्ये चेंजेस झाले बघा असं म्हणू शकत होते. पण इथे काय विचारलेलं आहे आणि कन्फर्म विचारलेलं आहे. काय कन्फर्मवर विचारलेलं आहे. मग आपले उत्तर जाणार आहे 34 मोर दॅन 200 mg पर डे असेल तर आपण काय विथ त्याचं सिम्पटम्स बरं का, विथ त्याची डीएमची सिम्पटम्स दिसायला पाहिजे. त्याला नंतर आपण काय करणार आहे, कन्फर्म करणार आहेत. मग आपले उत्तर कुठली बरोबर आहे, चौथा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला 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 नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. व्हिच टेस्ट इज युज्ड फॉर द टायफॉइड डायग्नोसिस. टायफॉइडसाठी आपण कुठली जे टेस्ट आहे यूज करणार आहे. टायफॉइड म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, एंट्रिक फिवर म्हणतो. एंट्रिक फिवर म्हणतो बरं का. कशाला, टायफॉइड. ही कसं आहे, ही फिको ओरल असणार आहे. फिको ओरल असतो. अजून काय, अजून कुठली, ह्याला स्टेप लेडर, ह्याच्यामध्ये कुठली स्टेप लेडर फिवर असतो बरं का. स्टेप लेडर फिवर म्हणजे काय, पहिल्या दिवशी तुम्हाला ही काय एवढी फिवर आहे, नेक्स्ट दिवशी एवढी वाढणार, परत वाढणार, परत वाढणार, असे काय जे असं कसं म्हणतात त्याला, आपण जसं सीडी चढत जातो बघा, जशी काय होणार आहे ह्याची स्टेप लेडर म्हणजे फिवर वाढतच जाणार आहे. कशामध्ये, टायफॉइड मध्ये. ओके, बस झालं. चला आता काय, विच टेस्ट युजर फॉर डायग्नोसिस. ह्याच्यासाठी आपण कुठली टेस्ट करणार आहे, विडाल टेस्ट, हे काय मिलारा टेस्ट, हे काय खान टेस्ट आहे का कहान टेस्ट आहे, कहान टेस्ट, हे काय मॉन्टेक्स टेस्ट, मॉन्टेक्स. त्याच्यामधली कुठली जे टेस्ट आहे आपण टायफॉइडला म्हणजे टायफॉइडमध्ये यूज करणार आहे. पहिले ऑप्शन कुठले, विडाल टेस्ट, विडाल. चला मग आपण विडाल बद्दल थोडक्यात बघूया. विडाल टेस्ट इम्पॉर्टंट आहे आणि खूप वेळा विचारलेलं पण आहे. ओके, चला विडाल टेस्ट कसं असणार आहे, ही आपण कशासाठी यूज करतो, डायग्नोसिस फॉर एंट्रिक फिवर. टायफॉइडसाठी का नाही, ही आपण एंट्रिक फिवर साठी यूज करतो. मी जस्ट काय म्हटलं तुम्हाला, एंट्रिक फिवर आणि टायफॉइड फिवर ही दोन्ही एकच आहे बरं का. ते झालं, मी टायफॉइडच म्हणा, ते झालं टायफॉइडसाठी आपण यूज करतो. ह्याच्यामध्ये आपण काय डिटेक्ट करणार आहे, म्हणजे ह्या टेस्टमध्ये काय शोध लावणार आहे बघा. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे अँटीबॉडीज. अँटीबॉडीज जे कुठली ह्याची पॉझिटिव्ह एजंट कुठली, सलमान खान लक्षात आले का, टायफॉइड आले की सलमान खान यायला पाहिजे. काय अँटीबॉडीज अगेन्स्ट कोणासोबत, अगेन्स्ट कोणाविरुद्ध तयार झालेलं असतं, सलमान खान विरोधात. ओके, कुठले, साल्मोनेला, साल्मोनेला टायपी, त्याचा अगेन्स्ट ही अँटीबॉडीज तयार झालेले असते. त्याला आपल्याला काय करायचं, फूड टिकून काढायचं आहे. त्याच्यामध्ये दोन भेटते आपल्याला, ओ आणि एच. ओके, एच म्हणजे काय, हिस्ट्री, हिस्ट्रीचं स्पेलिंग काय, HISTROY, काय हिस्ट्री आहे ना, लक्षात ठेवा. हे काय, ओ म्हणजे काय, हे एंटीजन लिहा पुढे परत, ओ एंटीजन आणि एच एंटीजन. ओके, हे विचारू शकतात का, ओ एंटीजन म्हणजे काय, एच एंटीजन म्हणजे काय, तुम्हाला कळते असं विचारू शकतात. हे काय इंडिकेट करतो, असं ही इंडिकेट करतो काय, पास्ट इन्फेक्शन, सॉरी पास्ट नाही, पास्ट म्हणजे इतिहासाचं झालं, सॉरी. हे काय, हे रिसेंट करणार आहे. ओके, रिसेंट किंवा ऍक्टिव्ह इन्फेक्शन, रिसेंट किंवा ऍक्टिव्ह इन्फेक्शन ही इंडिकेट करणार आहे. कुठली, ओ एंटीजन. आता एच म्हणते की काय, हिस्ट्री, हिस्ट्री म्हणजे काय, इतिहास, हे इतिहासाचा इंडिकेट करणार. इंडिकेट हे काय, पास्ट इन्फेक्शन, हे काय इंडिकेट करणार, पास्ट इन्फेक्शन. किंवा आपण टायफॉइडचं वगैरे इम्युनेशन घेतलं तर ही पण त्याच्यामध्ये दाखवतो बरं का. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये पण इंडिकेशन देतो. ओके, चला ह्याच्यासाठी काय लागतंय, एक्सप्रेशन लागते नाही, ह्याला साठी लागते सिरम. सिरम म्हणजे काय, ब्लड टेस्ट लागते, ब्लड घ्यावं लागते पेशंटची. एवढं लक्षात आलं. चला अजून काय, हे टेस्ट कधी करायचं असतं, टायमिंग. तुम्हाला हे पण सांगावं लागेल बरं का, हे खूप वेळा विचारलेलं आहे टायमिंग. ओके, ह्याचा नंतर सांगतो बरं का. हे काय टायमिंग, हे आपल्याला कधी, ओके, सेकंड वीक मध्ये करायचं असतं. ओके, मी नेक्स्ट सांगतो, आता तेच सांगूया. त्याच्यानंतर अजून काय, ह्याच्यामध्ये जे रिझल्ट भेटणार आहे ते सांगतो तुम्हाला. विडाल टेस्टमध्ये विडाल 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 त्याच्यामध्ये टायटर भेटते आपल्याला, विडाल टायटर. ओके, त्याची व्हॅल्यू आपल्याला बघायचं आहे. ओके, कुठली कुठली व्हॅल्यू भेटते याच्यामध्ये, कुठली आपण एंटीजन बघितलं, ओ एंटीजन आणि एच एंटीजन बघितलं. त्याच्यामध्ये ओ टायटर आणि एच टायटर असणार आहे, टायटर. आणि हे काय, एच, हे टायटर आहे बरं का, ट्रायटरने. ठीक आहे, हे ओ टायटर आणि एच टायटर. ह्याच्यामध्ये किती, मोर दॅन इक्वल किती, 1:160 असणार आहे. 1:160 एवढं भेटतं तर समजून घ्यायचं बाबा काय, ही आपलं पॉझिटिव्ह येतात. ओके, एवढं लक्षात आलं. आता तुम्हाला काय म्हटलं मी, कुठं गेलं ते, टायमिंग बद्दल. आपण याची डायग्नोसिस जो करतो, आपण जे डायग्नोसिस करणार आहे ह्याच्यामध्ये 4 वीकमध्ये, म्हणजे प्रत्येक वीकला एक सेपरेट म्हणजे टायमिंग नुसार आपल्याला डायग्नोसिस करायचं असतं. आता समजून घ्या, फर्स्ट वीक आहे, सेकंड वीक आहे, थर्ड वीक आहे, फोर्थ वीक आहे. हे फर्स्ट वीक आहे,
याचा ट्रिक काय माहिती आहे का? ट्रिक बासू, BASU बासू, लक्षात ठेवा. वीक हे थर्ड वीक झालं, हे फोर्थ वीक झालं. आता ट्रिक ॲज इट इज तुम्हाला काय करायचं आहे, इथे अप्लाय करायचं आहे. BASU असं अप्लाय केलंय. आता बी म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट वीक मध्ये चेक करणार आहे ब्लड टेस्ट. म्हणजे काय, आपण ब्लड घेऊन हे चेक करणार आहे. ही कसं असणार आहे, ही काय म्हणतात मोस्ट अर्ली, म्हणजे खूप लवकर आपल्याला टेस्ट करायला भेटते. कशामध्ये? फर्स्ट वीक मध्ये. ही काय चेक करणार आहे? बी म्हणजे आपण ह्याच्यामध्ये ब्लड टेस्ट करणार आहे. आता ए म्हणजे काय, त्याच्यामध्ये ॲग्लुटेशन टेस्ट, ग्लुटिनेशन त्याच्यामध्ये टेस्ट करणार आहे. आता जस्ट आपण ह्याच्यामध्ये काय केलं, विडालमध्ये तेच केलं. ह्यालाच आपण काय म्हणतो, विडाल टेस्ट. ही कसं असणार आहे? मोस्ट एक्युरेट असणार आहे. मोस्ट एक्युरेट असणार आहे. कुठली? विडाल टेस्ट. आता यस म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण करणार आहे स्टूल टेस्ट. ओके, ही मोस्ट कॉमनली हेच करतात मॅक्झिमम. हे काय, यू म्हणजे काय, त्याच्यामध्ये युरिन टेस्ट हे जास्त करत नाही. ओके, मोस्ट एक्युरेट कुठली येणार आहे? दुसऱ्या वीक मध्ये म्हणजे किती म्हणू शकता तुम्ही? कुठे लिहू? इथंच लिहितो. हा, किती? 7 ते 10 दिवसामध्ये ही भेटणार आहे तुम्हाला करायला. 7 ते 10 दिवसामध्ये. कुठली? ही विडाल टेस्ट. लक्षात आले का? डायग्नोसिस करायचं अकॉर्डिंग टू वीक. फर्स्ट वीक मध्ये बी म्हणजे काय, ब्लड टेस्ट. ए म्हणजे काय, अग्लुटिनेशन. तिसऱ्या वीक मध्ये स्टूल टेस्ट आणि फोर्थ वीक मध्ये युरिन टेस्ट असं करणार आहे. तुम्हाला बासू लक्षात ठेवायचं आहे. विडल टेस्ट आणि टायफॉइडला काय म्हणतो आपण? एंट्रिक फिवर. त्याच्यामध्ये स्टेप लेडर, असं वरती चढणारे फिवर तुम्हाला भेटतात. ओके, एवढं लक्षात आलं. चला, ऑप्शन काय काय होतं? काय विडल टेस्ट तर आपण बघितलं. ही काय असणार आहे, आपली एकदम बरोबर उत्तर असणार आहे. कशाची? एंट्रिक फिवरची. मग एंट्रिक फिवर हे झालं म्हणजे काय, विडल टेस्ट झालं. आता हे कुठले? मिलार्ड टेस्ट. असलं काय आहे का आपल्याकडे टेस्ट? असलं काय स्टँडर्ड टेस्ट आपल्याकडे नाही आहे. हे काय? खान टेस्ट. हे कसं असणार आहे? ही आपण सिपिलिस साठी करणार आहे. कशासाठी? सिपिलिस साठी आपण करणार आहे. ही पण कसं आहे? ही पण सिरोलॉजिकल टेस्ट आहे. सिरोलॉजिकल म्हणजे काय? सिरोलॉजिकल टेस्ट म्हणजे सिरम आपण घेणार आहे. म्हणजे काय? ब्लड घालणार आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे? याच्यामध्ये पण परत तेच आपण हुडकणार आहे. काय? डिटेक्ट अँटीबॉडीज अगेन्स्ट. कशा विरोधात? अगेन्स्ट याची सिपिलची हे काय, पॉझिटिव्ह एजंट, त्याचा विरोधात ट्रपोनिमा पेलिडमचे अगेन्स्ट ही अँटीबॉडीज भेटणार आहे. ओके, ही कसं असणार आहे? सेम ह्याच्यासारखंच. आपलं VDRL वगैरे होतं बघा, VDRL किंवा अजून कुठली होता, RPR वगैरे टेस्ट होतं ना, त्याच्यासारखंच असणार आहे. ओके, कुठली? कान टेस्ट. ही आपण मॉन्टेक टेस्ट ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये बघितलेले. कुठे? हां बघा, ही काय असणार? ट्युबरक्युलिन्स टेस्ट. त्याला काय म्हणतं? मॉन्टेक्स टेस्टला ट्युबरक्युलिन्स स्किन टेस्ट म्हणतात. ओके, हां इथे आहे मॉन्टेक्स टेस्ट, ट्युबरक्युलिन्स सिरिंज. ओके, याच्यामध्ये किती? आपल्याला 0.1 ml PPD आपल्याला द्यावं लागतं. ही कसं द्यायचं आपल्याला? ID इंट्राडर्मली आपण देणार आहे. आणि याचे रिझल्ट आपल्याला कधी बघायचे? 48 to 72 आवर. आणि मॅक्झिमम विचारलं तर 72 आवर आपल्याला, म्हणजे 72 आवर पर्यंत आपण बघू शकता. हे काय रिझल्ट कसं असणार आहे? जे आपण PPD दिलेलं आहे म्हणजेच इथे R मध्ये आपण देणार आहे, जे कसं पद्धतीने दिसते. ओके, लेस देन 5 mm दिसलं तर ते आपण काय म्हणणार आहे? निगेटिव्ह म्हणणार आहे. आणि 6 ते 9 mm मध्ये दिसलं तर सस्पेक्टेड. आणि मोर देन 10 mm असलं तर त्याला आपण काय म्हणतो? आता समजा आता हात आहे, त्याच्यामध्ये असं दिसणार आहे तुम्हाला ते. ओके, एवढं लक्षात आहे. मोर देन 10 mm दिसलं तर पॉझिटिव्ह म्हणून डिक्लेअर करायचं. ओके, झालं. आपलं उत्तर कुठली बरोबर आहे? आपले उत्तर, पहिलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. चला, काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. व्हॉट इज द ऑब्स्टेटिक फॉर्म्युला ऑफ अ वुमन? बघा, आपल्याला काय ऑब्स्टेटिक स्कोअर बद्दलच बघावं लागेल आता. हु इज अ प्रेझेंटली प्रेग्नेंट विथ ट्विन प्रेग्नन्सी. म्हणजे काय म्हणते यांनी? ऑब्स्टेटिक फॉर्म्युला आपल्याला काढायचे. वुमन आले म्हणजे काय? प्रेझेंटली एक वुमन आहे जी प्रेझेंटली कसं आहे? प्रेग्नेंट आहे विथ अ ट्विन प्रेग्नन्सी. म्हणजे काय? आतमध्ये फिटल 2 आहे म्हणजे काय? ट्विन प्रेग्नन्सी झालंय. इज अ प्रेग्नेंट फॉर द टाइम. आता ही चौथी टाइम बाबा, काय? ही 4th टाइम प्रेग्नन्सी झालेला आहे. आणि हॅड अ प्रिव्हियस 2 लाईव्ह बर्थ. म्हणजे काय? प्रिव्हियस जे बर्थ झालेले आहे त्याच्यामधले 2 बच्चू कसं आहे? लाईव्ह आहे म्हणजे काय? जिवंत आहे. ऍट अ टर्म मध्ये झालेलं आहे म्हणजे काय? टर्म मध्ये तिचं डिलिव्हरी झालेलं आहे. आणि एक अबॉर्शन आहे. मग ह्याला काय काढायचं आपण? जे आपलं गटपाल स्कोर आहे, काय म्हणतो आपण? ऑब्स्टेटिकल स्कोर आपल्याला काढावं लागते. मग ह्याच्यामध्ये GTPAL असं येते. गटपाल GTP हो, पीच नाही लिहिलं का? GTPAL असं येणार आहे. मग आपल्याला कम्प्लीट मध्ये तुम्हाला समजून सांगावं लागेल बरं का. जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटा,
ठीक आहे. टी म्हणजे टर्म, प्री टर्म, अबॉर्शन सांगायला गेलं तर बघा आपण कम्प्लीटच बघून घ्या. वेबिलिटी पण तुम्हाला माहिती असेल पाहिजे. मग अबॉर्शनचं डेफिनेशन कसं कळणार तुम्हाला. ओके, मग आपण काय करूया, एक 5 मिनिटं 7 मिनिटं किंवा 5 ते 7 मिनिटं जास्त जाऊ शकतं, पण आपण एकदा क्लिअर केलं तर तुम्हाला स्कोअरमध्ये कधी पण प्रॉब्लेम येणार नाहीये. जरा आपण काय काय होतं, हां ऑब्स्टिक स्कोर आपण बघणार आहे. ऑब्स्टेटिकल स्कोअर आपण बघणार आहे. ओके, त्याचं अगोदर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे वेबिलिटीचं वीक, तुम्हाला खूप वेळा विचारलेलं आहे. सांगा वेबिलिटी म्हणजे काय, त्याचे स्कोअर. ओके, स्टार मार्क करून घे, कशाला 1 नंबर लिहिता. विएबिलिटी म्हणजे काय, ह्याची वीक, हे खूप वेळा विचारलेलं आहे. याचं वीक असणार आहे कुठली, मोर दॅन 22 वीक. असं का फिक्स केलंय, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ही ह्याच्यामध्ये डिक्लेअर होणार आहे. काय डिक्लेअर आफ्टर 22 वीक. ही कधी डिक्लेअर करणार आहे, हा याचं विएबिलिटी आहे. म्हणजे काय, डिक्लेअर म्हणजे 22 वीक झाल्यानंतर हा हे विएबिलिटी म्हणजे काय, म्हणजे 22 वीक नंतर जे प्रेग्नन्सी आहे, हा म्हणजे काय, बच्चू जिवंत राहू शकतो किंवा अबॉर्शन शक्यतो नाही होणार असे त्याचं म्हणणं आहे. बघा डिक्लेअर आफ्टर 22 वीक झालं, ही काय असणार आहे, ही असणार आहे कॉम्बिनेशन ऑफ, काय असणार आहे, कॉम्बिनेशन ऑफ कशाची, सर्फेक्टंट. बघा सर्फेक्टंट ही 35 वीक पर्यंत कम्प्लिटली डेव्हलप होतो बरं का. आणि सुरुवात कुठून होतं, ही काय म्हणजे काय, त्याच्यामधले जे एलएस रेशो आहे 2:1 जे कसं असणार आहे, म्हणजे ब्रीथिंगला वगैरे हेल्प करणार आहे. म्हणजे काय, जी 22 वीक पर्यंत सगळी थोडी आलेली असते, याची वेट पण 500 ग्रॅम पेक्षा जास्त झालेलं असतं बच्चूचं. कॉम्बिनेशन ऑफ द सर्फेक्टंट हे झालं, हे कधी झालं, हे 20 वीक पर्यंत सुरू होते. म्हणजे काय 20 वीकला सुरू होणार आहे, हे झालं. त्याच्यानंतर 500 ग्रॅम, जे बच्चूचं वेट किती, 500 ग्रॅम वगैरे झालेलं असतं फिटल वेट. ओके, म्हणजे काय, ह्याची विएबिलिटी म्हणजे काय, म्हणजे जिवंत राहायचे, म्हणजे डिलिव्हरी होऊन बच्चू जिवंत राहतो, ह्याची मिनिंग असणार आहे विएबिलिटी. ही किती तुम्हाला लक्षात ठेवायचे, 22 वीक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा विचारलेला आहे विएबिलिटी. आता विएबिलिटीचं नंतर तुम्हाला कळणार आहे अबॉर्शन म्हणजे काय. अबॉर्शन म्हणजे काय बघा, याचे क्वेश्चन असं पण येतात, तुम्हाला डायरेक्ट विचारतात की विएबिलिटीचं वीक सांगा, किंवा असं विचारतात ज्याच्यामध्ये थेअरीमध्ये विचारू शकतो तुम्हाला, कॉम्बिनेशन ऑफ द सर्फेक्टंट असं असं आहे आणि बच्चूचं वेट असं आहे, याला आपण म्हणजे म्हणजे असं म्हणू शकतो, सर्फेक्टंटचं चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट नाही झालंय आणि बच्चूचं वेट 500 ग्रॅम पेक्षा कमी आहे, मग आपण त्याला विएबिलिटी म्हणणार आहे का, नाही. म्हणजे काय, त्यांनी तुम्हाला फिरून पण विचारू शकतात बरं का. तुम्हाला दोन्हीकडे लक्ष द्यायचे, वीकला पण आणि ते सेंटेन्समध्ये काय दिले ते इम्पॉर्टंट नोट. म्हणजे काय, इम्पॉर्टंट जे आहे, कुठली सर्फेक्टंट असो, फिटल वेट असो, ही इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. जसंच अबॉर्शन मध्ये पण तुम्हाला कन्फ्युजन करू शकतात. चला, अबॉर्शन कधी म्हणणार आहे, ही होणार आहे लेस दॅन 22 वीक मध्ये. जे अबॉर्शन काय, लेस दॅन 22 वीक मध्येच होणार आहे. त्याचं नंतर झालं तर आपण त्याच्यानंतर विएबिलिटी सुरू होणार आहे ना. म्हणजे काय, जास्त बच्चू अबॉर्शन होणार नाही विएबिलिटी नंतर. मग अबॉर्शनला आपण काय, लेस दॅन 22 वीक, ही वीक पण लक्षात ठेवाय. त्याच्यासोबत काय ठेवायचंय तुम्हाला, ही वर्ड मी काय म्हणतो बघा, फिटल डेथ. 22 वीकचा अगोदर नाही बरं का. ठीक आहे, फिटल डेथ बिफोर द विएबिलिटी. लक्षात आलं, ही असणार आहे काय, अबॉर्शन. ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर काय असणार आहे, आययुडी इंट्रा युटरन डेथ. इंट्रा म्हणजे काय, आत, युटरन म्हणजे काय, युटरस मध्ये, म्हणजे काय, डेथ. लक्षात आलं का काय म्हणतो मी, इंट्रा युटरन डेथ म्हणजे काय, इंटरनली म्हणजे आतच युटरन मध्ये डेथ झालेला आहे बेबीचा. ही कधी होतो, ही होणार आहे लेस दॅन नाही, मोर दॅन 20 वीक मध्ये. इथे तुम्हाला दिसते का, इथं 20 वीक आहे बरं का, इथे लिहितो किती, मोर दॅन 20 वीक असणार आहे. ओके, इथे मी दिसतो ना सॉरी. हे काय, आयुडी इंट्रा युटरिन डेथ, ही आपल्याला काय, मोर दॅन 20 वीक नंतर असं आपल्याला दिसणार आहे. त्याची मिनिंग काय होतो, फिटल डेथ होतो. फिटल डेथ ऑलरेडी झालेले कुठे, युटरस मध्ये. फिटल डेथ इनसाइड द युटरस म्हणजे आतमध्ये डेथ झालेला आहे. कधी झालेला, आफ्टर द विएबिलिटी. लक्षात आलंय का, विएबिलिटी किती इम्पॉर्टंट आहे. विएबिलिटी नंतर जे आफ्टर डेथ होतो युटरन मध्येच, त्याला आपण काय म्हणतो, आयुडी म्हणतो. अबॉर्शन म्हणजे काय, फिटल डेथ बिफोर द विएबिलिटी. विएबिलिटीचा अगोदरचे डेथ झालं तर काय म्हणतो आपण, अबॉर्शन. पण विएबिलिटीचा नंतर युटरिन मध्येच डेथ झालं तर त्याला आपण आयुडी म्हणतो. ओके, आता युटरिन मध्ये डेथ झाला, आता बाहेर डेथ होऊन आला तर त्याला आपण काय म्हणतो, स्टिल बर्थ. ओके, स्टिल बर्थ पण खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे बरं का. स्टिल बर्थ
स्टिल बर्थ म्हणजे काय, ही होणार आहे मोर दॅन 28 वीक नंतर, 28 वीक नंतर जे घडणार आहे ते ह्याच्यामध्ये काय असतो, इट इज अ डिलिव्हरी ऑफ, काय म्हणतो बघा, इट इज अ डिलिव्हरी ऑफ, डिलिव्हरी होणार आहे कशाची बघा, इट इज अ डिलिव्हरी ऑफ अ डेड फिटस, म्हणजे मेलेल्या बच्चूचा जन्म होणार आहे, डेड फिटस कुठली, इट इज अ डिलिव्हरी ऑफ द डेड फिटस आफ्टर द कधी विएबिलिटी, विएबिलिटी इथं खाली लिहितो, आफ्टर द विएबिलिटी. लक्षात आलंय का, अबॉर्शन म्हणजे काय, विएबिलिटी म्हणजे काय, विएबिलिटी ही 22 वीकचं एक म्हणजे काय सेटअप आहे. सेटअप म्हणजे काय, इथं एक असं स्टेज येते जे फेटलचं एज म्हणजे फेटलची एज म्हणजे काय 22 वीक आपण डिक्लेअर केलेले आहे, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणते बघा, WHO ने मॅक्झिमम मानलेलं हे 22 वीकच आहे बरं का. अगोदर 20 वीक म्हणायचं, आता 22 वीक झालेले, तुम्हाला 22 वीकच लक्षात ठेवायचं आहे. डिक्लेअर आफ्टर 22 वीक डिक्लेअर झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं, कॉम्बिनेशन, याच्यामध्ये सर्पेक्टंट पण तयार होतं जे डिलिव्हरी झाल्यानंतर ब्रीथिंग वगैरे करू शकतो बच्चो, आणि त्याचा फिटल वेट 500 ग्रॅमपेक्षा जास्त असतो. ह्याला आपण विएबिलिटी म्हणतो. विएबिलिटीचा अगोदरच डेथ झाला तर त्याला आपण काय म्हणणार आहे, फिटल डेथ बिफोर द विएबिलिटी, त्याला आपण अबॉर्शन म्हणणार आहे. ओके, लेस दॅन 22 वीक बरं का. आणि आययुडी म्हणजे काय, इंट्रा युटराइन डेथ, इंट्रा म्हणजे काय आत, युटरस म्हणजे काय युटरस मध्ये, आणि डेथ झाले म्हणजे युटरस मध्येच डेथ झालं तर आपण काय फिटल डेथ इनसाइड द युटरस आफ्टर द विएबिलिटी, विएबिलिटी झाल्यानंतर जे काय म्हणतंय त्याला आपण अबॉर्शन म्हणतो. आता स्टिल बर्थ मध्ये काय डिफरन्स आहे, इट इज द डिलिव्हरी, बघा त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, डिलिव्हरी ऑफ द फिटल्स, कुठल्या, डिलिव्हरी ऑफ द डेड फिटस, म्हणजे काय डेड झालेलं, म्हणजे काय जिवंत नसलेल्या बच्चूचा जन्मजात होते त्याला आपण काय म्हणतो, स्टिल बर्थ आपण म्हणणार आहोत. ओके, आता तुम्हाला समजून घ्यावं लागेल टर्म. आता टर्म म्हणजे काय, टर्म पिरियड, टर्म पिरियड तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना म्हणतील 37 to 42 वीक हे काय असणार आहे, ही टर्म पिरियड असणार आहे. बघा लेस दॅन ही 37 काय, ही प्री टर्म झालं, 37 पेक्षा कमी झाला तर आपण प्री टर्म म्हणतो, आणि 42 पेक्षा जास्त झाला तर आपण काय म्हणणार आहे, पोस्ट टर्म म्हणणार आहे. पण एक्युरेट कधी कधी पोस्ट टर्मला 37.42 पेक्षा एक्युरेट मानलेले कुठले, 38 to 41 वीक पण मानलेलं आहे. पण आपण जनरली आपण 37 to 42 वीकच म्हणजे कन्सिडर करतो. काही वेळी मला वाटते कुठली तरी आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये 38 to 41 ही आन्सर ॲक्युरेट मानले होते. ओके, चला हे झालं प्रीटर्म झालं. प्रीटर्म पण कधी सुरुवात होतं, ही सुरुवात होणार आहे 22 वीक ते 37 वीक पर्यंत. ह्याला आपण काय म्हणतो, याला आपण प्री टर्म म्हणणार आहे. ओके, लक्षात आलं, प्री टर्मचं पण तुम्हाला कळलं, प्री टर्म म्हणजे 22 वीक ते 22 to 37 वीक मध्ये जे घडणार म्हणजे डिलिव्हरी वगैरे होणार आहे त्याला आपण काय म्हणतो, टर्म पिरियड आपण म्हणणार आहोत. ओके, एवढं लक्षात आलं. ही सगळी झाल्यानंतर आपल्याला यायचं आहे गटपालकडे. आता तुम्हाला इझिली कळणार बरं का. हे सगळं तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी एवढी डिटेलमध्ये सांगतोय बरं का. आता कुठले आपण जी फॉर काय होतं गटपालमध्ये, जी म्हणजे काय होतं, ग्रॅविडा. आता ग्रॅविडा म्हणजे काय, ओके, ग्रॅविडा म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोन येते, ग्रॅविडा एक येते आणि पॅरिटी एक येते. पॅरिटी ग्रॅविडा म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ प्रेग्नन्सी, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. काय, फ्रिक्वेन्सी ऑफ प्रेग्नन्सी. ग्रॅविडा म्हणजे काय, ग्रॅविडा म्हणजे एवढंच लक्षात घ्यायचं बाबा किती वेळा प्रेग्नंट झाले, एक वेळा झाला तर एक वेळा म्हणायचं, 2 वेळा झाला तर 2 वेळा, बाकीचं काही घेणं देणं नाहीये. कशाला, ग्रॅविडाला काय लक्षात ठेवायचं, फक्त किती टाइम प्रेग्नन्सी झाले, त्याच्यामध्ये ट्विन्स असो आणि 3 बच्चू असो 4 बच्चू असो, एवढी आपल्याला काही घेणं देणं नाहीये ग्रॅविडामध्ये. फक्त काय लक्षात घ्यायचं, ग्रॅविडा म्हणजे किती वेळा प्रेग्नंट झाले, हे काय झालं ग्रॅविडा. आणि त्याच्यानंतर येणार आहे पॅरिटी. पॅरिटीमध्ये काय, याच्यामध्ये असणार आहे फ्रिक्वेन्सी ऑफ प्रेग्नन्सी, फ्रिक्वेन्सी ऑफ प्रेग्नन्सी. पुढे काय लिहायचं ते पण बघा बरं का. फ्रिक्वेन्सी ऑफ प्रेग्नन्सी कंटिन्यूज आफ्टर, बरं का, कंटिन्यूज आफ्टर द विएबिलिटी. लक्षात आलं का मी सगळं काय सांगितलं वरचं, विएबिलिटी. जे पॅरिटीमध्ये काय येतो बघा, ह्याच्यामध्ये प्रेग्नेंट झाले ते पण येते, पण ह्याच्यामध्ये किती, पॅरिटी विएबिलिटी म्हणजे 22 वीक. कुठं गेला आपलं विएबिलिटी किती होतं, 22 वीक. मोर दॅन 22 वीक झालं तरच आपण काय म्हणायचं, विएबिलिटी म्हणजे काय, पॅरिटी मध्ये इन्क्लूड करायचं. ओके, बघा एक फिमेल आहे, फर्स्ट टाइम काय प्रेग्नेंट झालंय आणि 20 वीक मध्ये अबॉर्शन झाले, मग तुम्ही पॅरिटी मध्ये पकडणार आहे का त्याला, तिला, म्हणजे जे इन्सिडेंट घडले त्याला पकडणार आहे का, नाही. म्हणजे ती विएबिलिटी क्रॉसेस नाही झाले ना, आपण कसे पकडणार,
फक्त ग्रॅव्हिडा 1 म्हणून आपण मेन्शन करू शकतो, कारण ही प्रेग्नेंट झालते. प्रेग्नेंट झालं की लगेच कुठे यायचं, ग्रॅव्हिडामध्ये पकडायचं. पण पॅरिटी व्हिएबिलिटी ह्याच्यामध्ये काउंट होतो. ह्याचं पकडणार आहे का आपण? नाही. एवढं लक्षात आलं. चला अजून कुठे राहिलं आपलं बघा, जे बोथ ग्रॅव्हिडा, हे पण लक्षात ठेवा. बोथ ग्रॅव्हिडा, अजून काय होतं? पॅरिटी. ही काय असणार आहे? की नॉट रिलेटेड टू, कशाबद्दल बोलतो बघा, नॉट रिलेटेड टू नंबर ऑफ किंवा स्टेटस ऑफ हिटलला. आणि म्हणजे काय, आता समजा एक जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलं, एक फिमेल प्रेग्नेंट होती फर्स्ट टाइम प्रेग्नेंट होती, पण तिचा पोटात 3 फिटल्स होते. याला काही घेणं देणं आहे का आपलं? नाही. आपल्याला प्रेग्नेंट एक वेळा होती, आपण ग्रॅव्हिडमध्ये 1+1 करणार, आणि पॅरिटी 20 नंतर म्हणजे काय 22 वीक नंतर पण कंटिन्यू असेल तर आपण इथे पण टिक करणार. त्याच्यामध्ये म्हणजे काय, पोटात 3 फिटल असो, 2 फिटस असो, ट्विन्स असो, आपल्याला काही घेणं देणं नाहीये. कशाबद्दल? ग्रॅव्हिडा आणि पॅरिटी. ही तेच नोट आहे, ते नोट करून लिहून ठेवा. ओके, एवढं झालं. चला आता नेक्स्ट. कधी ही पण विचारते, हे पण लक्षात ठेवून घ्या. नल्ली म्हणजे काय? नॉट अ सिंगल टाइम. कधी पण प्रेग्नेंट नाही झालेलं आहे. एक झालं नल्ली. आणि प्रायमी मध्ये काय? प्रायमी म्हणजे काय? फर्स्ट. ठीक आहे, फर्स्ट टाइम प्रेग्नेंट झालेले म्हणजे काय? फर्स्ट टाइम. प्रायमी म्हणजे फर्स्ट. आता मल्टी म्हणजे काय? मल्टीमध्ये मोर दॅन वन. ओके, मल्टी झाला. आता ग्रँड मल्टी झाला. आता ग्रँड मल्टीमध्ये किती? मोर दॅन 5 टाइम. लक्षात आलं का? मोर दॅन 5 टाइम. आता अजून काय राहिलं? नल्ली, प्रायमी, मल्टी, काय मल्टी, ग्रँड मल्टी, अजून काय राहिलं? एल्डरली. त्याला आपण मोर दॅन 30 to 35 इयर आपण पकडणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, चला आता आपण कुठे जाणार आहे? आपण क्वेश्चन कडे जाणार आहे. ओके, आला पण क्वेश्चन. चला त्याच्यामध्ये काय काय होतं? जी म्हणजे काय? जी म्हणजे होतं आपलं ग्रॅव्हिडामध्ये आपण फक्त प्रेग्नेन्सी काउंट करणार. ओके, टी म्हणजे काय? त्याच्यामध्ये टी म्हणजे टर्म असणार आहे. टर्म आपण जस्ट बघितलं का? 37 to 42 वीक. ओके, एकदम ॲक्युरेट टर्म इथे मी नाही सांगितलं का? ह्याच्यामध्ये 40 वीक एकदम बेस्ट असणार आहे. ही टर्म म्हणतो आपण. ओके, ही पण लक्षात असू द्या. ओके, हे राहिलं होतं आपलं, हे झालं टर्म झालं. आता पी म्हणजे येणार आहे प्री टर्म. ओके, प्री टर्म. आता ए म्हणजे काय? ए म्हणजे येणार अबॉर्शन. ओके, एल म्हणजे येणार लाईव्ह, किती जिवंत बच्चू आहेत. ओके, चला क्वेश्चन पण इथेच आहे आणि आपला फॉर्म्युला पण इथेच आहे. आपण मी सॉल्व्ह करतो. अजून एक 2-3 फॉर्म्युला ते पण तुम्हाला सांगतो, आणि तुम्हाला एक परत असाइनमेंट देऊन टाकतो. तुम्हाला काय करायचं? कॉमेंटमध्ये द्यायचं. आपण तुम्हाला सॉल्व्ह नाही झालं तर आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये ते कव्हर करूया. व्हॉट इज द ऑब्स्टेटिक फॉर्म्युला? बघा, ऑब्स्टेटिक फॉर्म्युला, वुमन हू इज प्रेझेंटली प्रेग्नेंट. बघा इथे आपण टिक करूया असे. ओके, चला हे काय म्हणते? हू इज प्रेझेंटली एक प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंट आलं की पटकन आपण कुठे जायचंय? ग्रॅव्हिडा. एक टिक केलं मी. ओके, विथ द ट्विन प्रेग्नन्सी. किती पण असो, मला काही गरज नाहीये. म्हणजे काय? आपला काही संबंध नाहीये. म्हणजे संबंध आहे असं नाही, हे गटकलमध्ये संबंध नाही बरं का. हे काय? प्रेग्नन्सी. बघा, इज अ प्रेग्नेंट फॉर द 4th टाइम. म्हणजे काय? ही जी वुमन आहे 4th टाइम प्रेग्नेंट आहे. म्हणजे काय? ही 4th टाइम असेल तर ऑलरेडी 3 प्रेग्नन्सी होते. परत आपण काय? प्रेग्नेंट 3 वेळा झाले. टोटल किती? 4th टाइम म्हटले, म्हणजे 4 आपल्याला इथे G4 भेटले. आता नेक्स्ट काय म्हटले? हॅड अ प्रिव्हियस टू लाईव्ह बर्थ. म्हणजे काय? जे अगोदर प्रेग्नन्सी होती त्याच्यामध्ये काय? 2 प्रिव्हियस काय? जिवंत बच्चू आहेत. म्हणजे जिवंत बच्चू कुठे जाणार? आपण एल मध्ये आपण 2 टिक करणार. कुठे? इथे या आणि इथे 2 टिक करा. इथे काय? 2 लाईव्ह बर्थ आहे. आणि काय म्हटले? ऍट अ टर्न. म्हणजे काय? ते 2 बच्चू जिवंत आहे, त्याची प्रेग्नेन्सी कसं झालंय? त्यांच्या टर्म पिरियड मध्ये झालेलं आहे. मग टर्म मध्ये आपण काय करू? इथे आपल्याला दोन्ही टाइम, असं नाही की ते ट्विन्स आहे बरं का, हे वेगळे बच्चू, म्हणून काय करावं लागेल आपल्याला? दोन्ही ते बघा. आता काय म्हटले? आता प्रेझेंट आहे, प्रेग्नेंट आहे. ओके, त्याच्यानंतर 4 टाइम आहे, म्हणजे 1 2 3 4 असे 4 टाइम आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी एक प्रेग्नेन्सी आहे आणि 2 हे काय? चाइल्ड बर्थ आहे, हे जिवंत आहे. म्हणजे काय? हे दोन्ही टर्म झाला. म्हणजे आपल्याला इथं 2 टर्म लिहावं लागेल. म्हणजे काय? असं 2 वेळा 1+1. ओके, आणि अजून काय म्हटले? 1 अबॉर्शन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय? 1 अबॉर्शन आहे. ओके, एवढं लक्षात आलं. आता तुम्हाला काय? गटपलचे स्कोअर काढायचे आहे. ओके, GTPAL. जी किती आहे? 4 टाइम प्रेग्नन्सी. ओके, हे G4 आलं. टी हे 2 येणार. पी प्रीटर्म कुठे होते का? मेन्शन आहे का? नाही. मग आपण ही डायरेक्ट 0 लिहू शकतो. ओके, अबॉर्शन 1 होते का? राईट, अबॉर्शन 1 होता. आणि जिवंत बच्चू किती? मग आपलं उत्तर आहे G4T2P0ALL2. लक्षात आलंय का? G4 एकदम बरोबर.
याच्यामध्ये पॅरिटी विचारले का? ओके, पॅरिटी किती वेळा होता? ओके, समजा याच्यामध्ये तुम्हाला मी अजून दोन हे फॉर्म्युला सांगतो म्हटलं ना. ओके, इथेच लिहितो. अगोदर तुम्हाला सांगतो ते कसं आहे, त्याच्यानंतर सांग. इकडे आपण हेच क्वेश्चनला सॉल्व्ह करूया. बघा, ह्याचे उत्तर पहिलं कन्फर्म करूया. G4T2 P0AL कुठे बरोबर आहे का? G4T2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, हे झालं. आता जे राहिलेले जे सांगतो तुम्हाला बरं का, पटकन लिहून घ्या. टाइम आपलं संपलेलं आहे, पण ही एवढी इम्पॉर्टंट आहे, आपण परत ही कव्हर करू शकत नाही. ह्याच्यामध्ये ऑलरेडी एवढी कव्हर केलेली आहे, थोडीच राहिलेली आहे. ओके, चला फॉर्म्युला कसा असणार आहे? एकदम पहिला काय होता आपला गटपाल, GTPAL. ओके, आपण ऑलरेडी माहिती आहे ग्रॅव्हिडा टर्म, प्रेटर्म, अबॉर्शन आणि हे लाईव्ह चालू झालं. हे झालं पहिला फॉर्म्युला. त्याची नंतर कुठली ही याच्यामध्ये असणार आहे जीपी म्हणजे काय? जी म्हणजे ग्रॅव्हिडा, जी म्हणजे ग्रॅव्हिडा, त्याच्यामध्ये पी म्हणजे येणार आहे पॅरिटी. ओके, लक्षात आलं. त्याच्या नंतर नेक्स्ट असणार आहे पी आणि ह्याच्यामध्ये असणार आहे ABCD. बघा, ह्याच्यामध्ये हे फॉर्म्युला कसं आहे? PABCD असं आहे, पण त्याच्यामध्ये कसं आहे, जे आपलं गटपाल आहे त्याच्यामधलं ग्रॅव्हिटी सोडायचं, परत तेच इथे पेस्ट करायचं. म्हणजे काय? टपाल, TPAL. आपण काय म्हणू? टपाल म्हणूया. ओके, गटपाल आणि हे टपाल. टी म्हणजे ए म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण टर्म मेन्शन करायचं. बी मध्ये प्रीटर्म, सी मध्ये अबॉर्शन, डी मध्ये लाईव्ह असे आपण मेन्शन करायचं. हे काय झालं? तिसरा फॉर्म्युला. ओके, अजून कुठला? अजून एकच राहिलाय पी आणि ह्याच्यामध्ये येणार AB. पण AB तसं नसणार आहे बरं का. ए मध्ये असणार आहे लाईव्ह बर्थ. ए मध्ये लाईव्ह बर्थ असणार. ओके, बी मध्ये काय असणार आहे? बी मध्ये अबॉर्शन असणार आहे. ओके, चला एवढं लक्षात आलं का? इथेच ते सेम आपल्याला अप्लाय करायचं आहे. आपण ऑलरेडी तर गटपाल क्लिअर केलेले आहे. आता जीपी, ग्रॅव्हिडा आणि पॅरिटी. चला इथे दुसरी फॉर्म्युला आपण अप्लाय करू. जीपी, जी तर आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिडा किती? 4 होते. आता पॅरिटी सांगा मला. पॅरिटी म्हणजे काय होतं आपलं? पॅरिटी कुठे गेला आपला? ओके, सॉरी, पॅरिटी पॅरिटी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ऑफ प्रेग्नन्सी कंटिन्यूज आफ्टर द विएबिलिटी. आता 2 बच्चू इथे जन्मले आहे. ओके, मग ही काय विएबिलिटी कंप्लीट झालं म्हणूनच बर्थ झालेला आहे. आपण P2 म्हणू शकतो. बघा, तुम्ही म्हणते अबॉर्शन विएबिलिटीचं नंतर आहे का? नाही, ही अगोदरचं आहे. लक्षात आलंय का? आपण अबॉर्शन पण का म्हणजे विएबिलिटी किती महत्वाचं आहे, मग आपण ही काउंट करणार नाही याच्यामध्ये. आणि तू ह्याचा प्रेझेंटली प्रेग्नेंट विथ ट्विन प्रेग्नन्सी, पण त्यांनी मेन्शन केलंय का एवढी वीकचा आहे किंवा एवढी वगैरे काही मेन्शन केलं का? नाही. मग आपलं G4P2 येणार ही दुसरी फॉर्म्युलामध्ये. हे पण आपलं झालं. आता ABCD म्हणजे काय? टपाल. आता सेम येणार. कसे? ओके, आपण जस्ट ह्याची कसं काढले होते हे तिसरी असणार आहे. ही काय होतं आपलं पी. याच्यामध्ये कसं 2 0 1 2 म्हणजे आपण टपाल इथलंच आपण काय केलं? कॉपी करून ठेवले. म्हणजे काय? तसं सेम असणार. सॉरी, ह्याच्यामध्ये काय? टपालचे आपण मेन्शन केलं. ही पण आता कव्हर झाले. आता PAB आहे. PAB बघा, पी आता म्हणून मेन्शन केलं. ए म्हणजे काय होतं? ए म्हणजे लाईव्ह बर्थ. लाईव्ह बर्थ किती? इथे लाईव्ह बर्थ असणार आहे 2. आणि बी म्हणजे काय होतं? अबॉर्शन होतं 1. म्हणजे ही आपलं 14 पण आपण टिक केलं. ही 14 ह्याच्यामधलं तुम्हाला कुठले पण विचारू शकतात. मॅक्झिमम तर गटपाल तर विचारतातच. ओके, चला आपण ऑलरेडी बघितलं का? आता तुम्हाला मी असाइनमेंट देतो. आपलं उत्तर एकदम बरोबर आहे पहिला. आता तुम्हाला हे असाइनमेंट आहे बरं का. कुठे गेलं आपलं असाइनमेंट? बघा, मिस शीला ॲट अ 32 वीक गेस्टेशन म्हणजे काय? 32 वर्षाचे गेस्टेशन आहे. ॲट ANC कम विथ 2 चिल्ड्रन म्हणजे 2 बच्चे घेऊन आलंय. ओके, चिल्ड्रन डिलिव्हरी ॲट 37 आणि 39 वीक मध्ये. एक बच्चूचं 37 मध्ये डिलिव्हरी झालेलं आहे आणि एकाचं 39 मध्ये. आणि ऑल्सो हिस्ट्री ऑफ ऑफ आहे बरं का. मी नेक्स्ट मध्ये करेक्शन करून आणतो. आणि 2 मिसकॅरेज झालेला आहे. मग तुम्हाला स्कोर काढायचे. कुठली जीपीचा पण काढायचे आणि गटपालचं, PABCDचा आणि PABचा. ही सगळ्यांचं काय तुम्हाला उत्तर कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला ही असली क्वेश्चन विचारू शकतात. इम्पॉर्टंट आहे. काही कळलं नसेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता बरं का. आपण क्लिअर करून घेऊया. तुमचा मार्क एक पण कमी नाही व्हायला पाहिजे. बघा, माझं एवढीच इम्पॉर्टंट लक्षात घ्या. जेवढं मी शिकवलं ना तेवढा मधनं तुम्हाला क्वेश्चन आला तर एक पण म्हणजे काय तुम्हाला मिस व्हायचं नाहीये. म्हणजे एक पण मार्क तुम्हाला कमी पडू द्यायचं नाहीये. एवढी माझा कॉन्सेप्ट चाललाय. ओके, चला एक टॉपिक कमी घेतलं तरी चालेल, पण जेवढं शिकवलं त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली पण क्वेश्चन म्हणजे कसला पण राऊंड मारून येऊ द्या त्यांनी, त्याच्यामध्ये तुमचं मार्क जाऊ नये. ओके, चला आपण पटकन काय करूया. किती झालं? एक 5 क्वेश्चन झालं वाटतंय आपलं. अजून आपण पटकन 2 क्वेश्चन सॉल्व्ह करूया आणि आपलं इथे एंड करूया. ओके, तुम्हाला कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. चला काय म्हणते? व्हॉट इज द सेक्स रेशो? सेक्स रेशो म्हणजे काय म्हणते ह्यांनी? नंबर ऑफ अ फीमेल अँड अ फीमेल, नंबर ऑफ अ मेल अँड फीमेल इन अ 1000 पॉप्युलेशन, नंबर ऑफ अ फीमेल पर 1000, नंबर ऑफ अ फीमेल
पर 1000 मेल, नंबर ऑफ मेल पर 1000 फिमेल, नंबर ऑफ बघा ऑप्शन कसं दिलं आपण डायरेक्ट बघूया. सेक्स नेक्स्ट पेज मध्ये किंवा सेक्स रेशो मध्ये काय, त्याच्यामध्ये काय असणार आहे, सेक्स रेशो म्हणजे काय, सेक्स रेशो म्हणजे काय असणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे नंबर ऑफ काय, नंबर ऑफ फिमेल म्हणजे किती फिमेल आहे, नंबर ऑफ फिमेल किती आहे पर 1000 मेल साठी. ओके, ही पॉप्युलेशन मधलं आपलं हे कळणार आहे इन इन द पॉप्युलेशन मध्ये. ओके, मी काय म्हणतो कळलंय का, समजा एक 100 गावाचं काय पॉप्युलेशन आहे. ओके, ज्याच्यामध्ये किती फिमेल आहे किती मेल आहे असं आपल्याला काढायचं आहे. म्हणजे ओके 100 म्हणजे तुम्ही म्हणतील इथे 1000 मेल काढायचं आहे. ओके, म्हणजे समजा असं समजा की मेल आणि फिमेल पॉप्युलेशन आहे, ज्या पॉप्युलेशन मध्ये प्रत्येक 1000 मेलला म्हणजे किती फिमेल पेअर आहे असं ही काढायचं आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो, सेक्स रेशो आपण म्हणणार आहे. ओके, अकॉर्डिंग टू 2011 मध्ये, हे तर सगळ्यांना माहिती असेल, अकॉर्डिंग टू 2011 मध्ये आपलं सेक्स रेशो किती होता, सेक्स रेशो किती होता सगळ्यांना माहिती आहे. 2011 मध्ये 943, एक मिनिट 2011 करेक्ट लिहिले ना, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस अनुसार आपलं 943 एवढा सेक्स रेशो होता बरं का. आता रिसेंटली 2025 मध्ये तर नाही आलंय, अकॉर्डिंग टू 2024 मध्येच आपण बघूया किती होत आहे. 2024 मध्ये सगळ्यांना माहिती आहे 10-20 किती, इंडियाचा किती आहे रेशो, सेक्स रेशो 10-20 ही असणार आहे. किती पर, ही 1020 फिमेल आहे पर 1000 मेल साठी. म्हणजे काय कम्पेअर केलं तर पेअर मध्ये 20 मुली जास्त झाले. ओके, हायेस्ट किती आहे, लोएस्ट कुठं आहे, लोएस्ट सगळ्यांना माहिती आहे, सॉरी हायेस्ट माहिती आहे तुम्हाला कुठली, केरळा, पण लोएस्ट पण लक्षात ठेवा हरियाणा, आणि हायेस्ट ना, हायेस्ट सगळ्यांना माहिती आहे ही केरळा. ओके, हा एकदम इम्पॉर्टंट, आपलं महाराष्ट्र पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, आपण महाराष्ट्र CHO एक्झाम देतो बरं का. सॉरी, महाराष्ट्रामध्ये MH महाराष्ट्रामध्ये किती आहे, किती असणार आहे 966. ओके, लक्षात आला का. आता लोएस्ट म्हणजे किती आहे, लोएस्ट ही असणार आहे 926 लोएस्ट आहे. हायेस्ट कुठे, केरळमध्ये, हे किती आहे 900 नाही बरं का, इथे जास्त आहे 1121, म्हणजे एव्हरेज पेक्षा इथे जास्त असणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 966 आहे. ओके, चला आपलं उत्तर कुठली बरोबर आहे, नंबर ऑफ मेल अँड फिमेल इन, नाही, नंबर ऑफ मेल पर नाही, रिव्हर्स झालं, नंबर ऑफ फिमेल बर्थ नाही, दुसरं कुठले, नंबर ऑफ फिमेल पर, ही कुठले, नंबर ऑफ फिमेल पर 1000 मेल, एकदम बरोबर असणार, दुसरे उत्तर एकदम बरोबर आहे. ओके, चला अजून एक क्वेश्चन बघूया पटकन आपण. इन अथेरोस्क्लेरोसिस आर्टरी विल बी, अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे माहिती आहे का, येस, ही आपलं नॉर्मल आर्टरी आहे. ही अथेरोस्क्लेरोसिस मध्ये काय, इथं फॅटी ऍसिड काय आहे, इथं प्लेक होणार आहे. ओके, अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय म्हणू शकतो आपण, फॅटी प्लेक. कुठली प्लेक असते ते, आपलं कुठली, कोलेस्ट्रॉलची फॅटी प्लेक, किंवा काय म्हणू शकतो आपण, कोलेस्ट्रॉल काय होणार आहे, कोलेस्ट्रॉल इथे डिपॉझिट होणार आहे, जसं इथे प्लेक झाले बघा, डिपॉझिट झालं बघा, तसं इथं होणार आहे. हे काय करतो, बिल्डअप, हे काय करणार आहे, बिल्डअप इन आर्टरियल वॉल मध्ये. आर्टरियल वॉल मध्ये काय काय बिल्डअप करणार आहे, एक बिल्डअप करणार आहे काय, ही बिल्डअप होणार आहे कुठली, फॅटी ऍसिड किंवा काय म्हणतो आपण, सॉरी कोलेस्ट्रॉल इथे डिपॉझिट होणार आहे बघा. हे काय नॉर्मल आर्टरी असं पद्धतीचे नॉर्मल आहे. इथे पाय बघा, असं म्हणजे काय झालं, इथे कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होत चालले. म्हणजे आता नर्विंग पण काय काय लीड्स टू काय करणार आहे, त्याच्यामध्ये काय काही प्रॉब्लेम येत आहे बरं का. ही आपली आर्टरी हार्डनेस होतं, म्हणजे थोडी जेवढं आपलं ही होतं स्मूथनेस, त्याच्यामधलं काय हार्डनेस, म्हणजे काय हार्डनेस ह्याच्यामध्ये वाढणार आहे, हार्डनेस ऑफ आर्टरीज. हे झालं पहिलं. अजून काय होऊ शकतो ह्याच्यामध्ये, जे इलेस्टिसिटी आहे, ब्लड प्रेशर वगैरे कंट्रोल वगैरे मॅनेज होताना आपली ब्लड वेसल्स कॉन्स्ट्रक्शन किंवा काय डायलेशन वगैरे होतात, त्याच्यामध्ये काय लॉस ऑफ इलेस्टिसिटी लॉस होतो बरं का. अथेरोस्क्लेरोसिस डेंजर आहे बरं का, ही पुढे जाऊनच सगळे हार्ट अटॅक वगैरे होतात. ते काय लॉस ऑफ इलेस्टिसिटी झालं. अजून काय म्हणतो, ज्याची साईज आहे आता एवढी ह्याच्यामधनं ब्लड पळत होते, आता इथं नर्विंग झाले, म्हणजे त्याची सांद्रता कमी झाली, नर्विंग ऑफ लुमेन, याची लुमेन कमी जाणार आहे. हे कशाबद्दल, आपण अथेरोस्क्लेरोसिस बद्दल बघितलं. ओके, चला क्वेश्चन काय होतं, अथेरोस्क्लेरोसिस आर्टरी विल बी, हे काय करतो, हार्ड करतो, येस एकदम बरोबर आहे. आणि हे ब्रेकिंग करतो का, नाही. इलेस्टिसिटी नाही, इलेस्टिसिटी काय करतो, हे रिड्यूस करतो, इलेस्टिसिटी रिड्यूस करतो. थिन होते का, नाही, हे थिक होतो.
मग आपले उत्तर कुठली असणार आहे? चौथा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. अथरोस्क्लेरोसिस आर्टरी विल बी कसा असणार आहे? हार्ड असणार आहे. ओके, चला आपण दोन्ही क्वेश्चन लास्ट मधलं आपण 0 मिनिटात पटकन संपवलं. आता आपलं नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण परत एकदा काय करायचंय, ही बाकीचं क्वेश्चन घेऊन येतो आणि तुमच्यासाठी अजून क्वेश्चन काय, द नर्स रेस्पॉन्सिबिलिटी. हा, ह्याच्यामुळेच तुम्हाला सांगितलं नाही मी का, जे आपण ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये RL का यूज नाही करत. द नर्स रेस्पॉन्सिबिलिटी ड्युरिंग द ब्लड ट्रान्सफ्युजन वेळी नर्सिंगचं रेस्पॉन्सिबिलिटी काय काय असायला पाहिजे बघा. चेकिंग द ब्लड ग्रुप, मॉनिटरिंग द वायटल साइन्स, ऑब्झर्विंग रिॲक्शन्स, ऑल ऑफ द अबव. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ह्याच्याबद्दल बरं का. ही बीटी बद्दल आहे आणि तुम्हाला बीटीचं मी डिटेलमध्ये सांगून टाकतो. ही इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, हे काय सर, तुम्हाला काय करायचं, उत्तर ह्याची कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. ओके, टाइम खूप वेळ झालाय आपला. चला मग आपण एंड करूया. जे विद्यार्थी सीएचओ साठी तयार करताय, हे त्रिशूल सिरीज ऑलरेडी एक एपिसोड आपण रिलीज केलंय, परत ही कंटिन्यू राहणार आहे. आणि हे काय ब्रह्मास्त्र सिरीज हे पण कंटिन्यू आहे. आणि जे ऑलरेडी झालेले 2023 मधले PYQ तुम्हाला बघायचे आहे, आपण अनालायसिस कम्प्लिटली डिटेलमध्ये बघितलं आहे मराठीमध्ये. ओके, चला अजून काय राहिलं, आपल्या व्हिडिओला लाईक करायचंय, कॉमेंटमध्ये तुम्ही क्वेरी आणि फीडबॅक विचारू शकता. फीडबॅक विचारायचे नाही, फीडबॅक द्यायचे आणि क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, आणि शेअर करायचे जे तुमचं मित्रमैत्रिणी नर्सिंग रिलेटेड कोणी पण असेल, कुठले नर्सिंगचं असो, GNM असो, BH नर्सिंग असो, कुठले पण असो, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह तयारी करत असेल तर आपली चॅनल रेफर करा, त्याच्यासोबत सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि आपण तुम्हाला काय करायचंय, कोर्सचं काही पण येऊ द्या, CHO एक्झाम होणारच आहे, थोडी वेळ इकडे तिकडे होऊ शकतात, पण एक्झाम कंपल्सरी होते. तुम्हाला कंटिन्युटी ठेवायचं आहे, बाकी सारखं डिस्ट्रॅक्शन मध्ये नाही राहायचंय. ओके, चला मग तुम्हाला काय करायचं, सतत अभ्यास करायचा, काही क्वेरी असेल तर आम्हाला विचारायचं आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत एकदा लवकरच भेटणार आहे. ओके, धन्यवाद.